फ्रॉम दिस डिस्कशन अँड दिस फोरम मला एक गोष्ट लाऊड अँड क्लिअर सांगायचं सोसायटीला की what is happening, what in the last year, what change have you all seen? पॅन्डेमिक वॉज अ टर्न. माझ्या मते रिडेव्हलपमेंटची सुनामी आली. सिटी परत रिडेव्हलप करतोय म्हणजे नुसती सोसायटी नाही करत आहोत. यू आर डुईंग द रिडेव्हलपमेंट ऑफ युअर सिटी ऑल्सो. पुण्याची बेसिकली जी रचना किंवा जे घडण झालं आहे ना, पुणा इज अ रिडेव्हलप्ड सिटी ओनली. म्हणजे पुणा ही रिडेव्हलपमेंटनीच झालेली सिटी आहे. आमची आधीची तर सोसायटी 25 वर्षानंतर डेव्हलपमेंटला गेली होती. आताची तर 5 वर्षानंतरच जाते की काय. आमचे फ्लॅट समजून चला 40% आहेत आणि सेलचे 60% आहेत, तर तुम्ही स्पेसिफिकेशन्स वेगळे देणार आहात का सेलवाल्या लोकांना? Exactly. आणि नेहमीचा आमची प्रश्न. बिल्डिंग काहीतरी वेगळी करणार आहात का? म्हणजे कुठेतरी पीव्हीसीची हँडल लावणार आहात, त्यांना एसएसची हँडल. हा खूप वेळा प्रश्न येतो. हे समजावं लागतं लोकांना की सर असं नाहीये. समाजानेच सोसायटी बनते. तू आणि मी वी आर अ पार्ट ऑफ दिस सिटी आणि वी ओनली हॅव टू थिंक अबाउट डेव्हलपिंग अवर सिटी. 5 FSI करायची गरजच नाही. 4 मध्ये तुझी सोसायटी छान डिझाईन होत असेल ना, तू 4च घे ना. तुला कशाला 5 घ्यायचं आहे? म्हणजे मी म्हटलं एक सेल्फिश अप्रोच सोडलं पाहिजे. होलसम म्हणजे त्याला खूप मोठं मन लागतं, होणार नाही तसं. पण ह्याची गरज आहे, ह्या थॉट प्रोसेसची गरज आहे. म्हणजे मी नेहमी जेव्हा सोसायटीमध्ये जातो रिडेव्हलपमेंट सांगतो की रिडेव्हलपमेंट इज अ साईक. व्हॉट इज रॉंग इन द डिमांड. डिमांड कोण करत नाही. फॉर एक्झाम्पल एखादी भाजी घेतली की त्याच्यासोबत कोथिंबीर मागणं, त्याला प्रॅक्टिकलिटीचं नाव दिलं जातं. ट्रान्सपरंट व्यवहार आपल्याला करायचा आहे आणि जर ट्रान्सपरंट व्यवहार केला तरच तुम्हाला सोसायटी म्हणजे जी मोठी सोसायटी आहेत 100 लोक 200 लोक ते तुम्हाला सपोर्ट करतील आणि ते सिमलेसली होईल. प्रोजेक्ट कॉस्टिंग काढलेलं असतं ना, तेच ॲब्सोल्युटली चुकीच्या बेसवर काढलेलं असतं आणि प्रॉफिट्स काहीच्या काही दाखवून ठेवतात. सर जसं म्हणतात तसं ते टाकलं नाही पाहिजे ॲक्च्युली टेंडर डॉक्युमेंटमध्ये. हे फक्त इट शुड बी डिस्कस्ड अनऑफिशियली. मला ह्याला प्रश्न विचारायचा आहे, नीलला प्रश्न विचारायचा आहे की तू आर्किटेक्ट निवडताना कसं निवडतोस? First of all, I'm very very happy, more than grateful की तुम्ही आलात आणि what we are trying to do हे थोडं नवीन आहे, थोडं वेगळं आहे. मी मगाशी म्हटलं तसं की हे कॉन्व्हर्सेशन आहे. दिस इज अ रूम इन विच वी आर डिस्कसिंग. देर इज नथिंग मोर टू इट. आणि ह्याच्यातून ॲज अन आर्किटेक्ट, ॲज अ डेव्हलपर, ॲज अ अपकमिंग स्टेकहोल्डर इन दिस सिटी, माझ्यासारख्या इतर लोकांनी ह्याच्यातून काहीतरी इनपुट्स घ्यावे आणि आज नाही, उद्या नाही, 1 वर्षांनी 2 वर्षांनी तुम्हीसुद्धा हे डिस्कशन परत बघून तुम्हालाही त्यातून काहीतरी मिळावं. या बेसिस इन्स्टिंक्टवर मी हे डिस्कशन आज घेतलेलं आहे. तर काय काय कवर करणार हे पण मी तुम्हाला एक ब्रीफ आयडिया दिली, आता परत देतो की बेसिकली आज पुण्यामध्ये काय टाईपचे डेव्हलपमेंट्स होत आहेत, कोण लोक आहेत की जे डेव्हलप करत आहेत, वेअर आर वी हेडिंग टुवर्ड्स, रिडेव्हलपमेंटचा जो काय क्वांटम वाढलेला आहे किंवा जी काय मार्केट फ्लक्च्युएशन्स आहेत, तर या सगळ्यांवर आपण ब्रीफली बोलू. तुमचे काही पर्सनल गोष्टीसुद्धा मी पण रिसर्च करताना मला कळल्या, त्याच्याबद्दल मला बोलायला आवडेल. आणि ॲट एनी पॉईंट ऑफ टाईम जस्ट फील फ्री टू कॉन्ट्रीब्यूट इन एनी वे. म्हणजे असं काही त्याला स्ट्रक्चर नाही. मी फक्त आता तुम्ही चौघं लास्ट टाईम अशा एका रूममध्ये कधी भेटलात मला माहीत नाही, किंवा भेटला आहेत का नाही ते सुद्धा माहीत नाही. बट आणि तुम्हाला तुमची इंट्रोडक्शन करून द्यायची नाही, बट आपले जे लिसनर्स, व्ह्युअर्स जे कोण असतील. सो आय विल स्टार्ट विथ विकास सर. तुम्ही आत्तापर्यंत 18 कोटी स्क्वेअर फीट सँक्शन केलेले आहेत असं माझा रिसर्च सांगतो, किंवा मी जो केलेला आहे तो रिसर्च. तर 18 कोटी हा आकडा ॲज अ डेव्हलपर म्हटलं तर तो अनबिलिव्हेबल आहे. बट आय डोंट नो, तुमच्यासारखे खूप कमी किंवा एखाद दुसराच आर्किटेक्ट असेल पुण्यामध्ये जो हे करतो आहे. आणि नॉट ओनली दॅट इज नॉट युअर आयडेंटिटी, बट 18 कोटी स्क्वेअर फीट हे डिलिव्हर करून, सँक्शन करून आणि त्याची वेगळी आयडेंटिटी मेंटेन करणं, आय थिंक हॅट्स ऑफ टू यू फॉर डुईंग दॅट ओव्हर द इयर्स. आणि आय हॅव ग्रोन अप सीइंग यू
फॅमिली रिलेशनमधून पण, बट प्रोफेशनली ऑल्सो. यू आर ऑल्सो चेअरमन ऑफ दी IIA पुणे ना, आणि हाऊ यू आर एबल टू बॅलन्स दोज 2 रोल्स हे सुद्धा एक मला पझल आहे. सिद्धार्थ, कमिंग टू यू, मला वाटतं पुण्यामध्ये होणाऱ्या रिडेव्हलपमेंटपैकी जे काय चांगलं होतं किंवा जे काय वाईट होतं 80% जबाबदार तूच आहेस. आणि पर्सनल एक मला तुझ्याबद्दल हे सांगायचं की जेव्हा मी ह्या फील्डमध्ये आलो, माझा फर्स्ट गो टू आर्किटेक्ट किंवा आपण एक नवीन डायरेक्शन घेतो आहे तर एक नवीन ज्यांनी रिडेव्हलपमेंटची कामं केली आहेत अशा एका आर्किटेक्टकडे आपण जाऊ, म्हणून तुझं नाव मला माहीत नाही कोणी रेफर केलं, बट आपण भेटलो आणि पहिला आपला शिवसरांथ्रू भेटलो होतो. हां, करेक्ट. सो आणि तिथपासून आत्तापर्यंत आपण भरपूर कामं केलेली आहेत आणि इट्स व्हेरी प्राऊड दॅट की जास्तीत जास्त रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स आज तुमच्या फर्मचे आहेत. आणि अदर दॅन दॅट तू खूप मोठा यू हॅव अ पॅशन फॉर स्केचिंग किंवा पेंटिंग, स्केचिंग, ते मी बघत असतो. तुम्ही, पंकज माईट बी लिटिल न्यू टू यू, बट पंकज आणि माझी ओळख अशी झाली की आय थिंक आपण प्रभात रोडवर एका प्रोजेक्टसाठी भेटलो आणि त्यांचं ॲज अन आर्किटेक्ट म्हणजे मी म्हणतो की डिझाईनपेक्षा ना अप्रोच टू डिझाईन काय आहे हा मला खूप इम्पॉर्टंट आहे. आणि हिज अप्रोच वॉज अटेन्शन टू डिटेल, कॉन्सेप्ट्स आणि ज्या बऱ्याच गोष्टी आपण या रॅट रेसमध्ये इग्नोर करत आलो आहे. सो ही वॉज द वन पर्सन की ज्यांनी मला परत ह्या सगळ्याला अलाइन केलं, अँड फॉर विच आय विल नेवर फॉरगेट दॅट फर्स्ट मीटिंग दॅट वी हॅड. And now we are doing more and more projects. We are doing a Boat Club Road project. We are doing a Kothurud project. We are doing a Prabhat Road project together. So, and more about you. You are designing a 200-meter skyscraper. You are also doing a recycled materials म्हणून तुम्ही building design केलेली आहे. I mean, I don't know whether I'm supposed to reveal it yet, but मी असं ऐकलेलं आहे. आणि so your design first plus तुम्ही जे टेक बेस्ड डिझाईन करता, जे BIMवर काम करता, आय थिंक इट्स समथिंग दॅट इज द नीड ऑफ दी आवर, नीड ऑफ दिस जनरेशन, आणि दॅट्स वाय आय व्हॅल्यू युअर इनपुट्स टुडे. हर्षल सर आहेत, आपली ओळख जुनी आहे आणि आय थिंक बाबांचे पण तुमचं चांगलं रिलेशन होती आणि यू आर ऑन दिस साईड ऑफ द टेबल की जे आम्ही कोणीच नाही होत. यू नो व्हॉट इज द पल्स ऑफ द पीपल दॅट वी आर ऑल केटरिंग टू. म्हणजे माझ्यासाठी क्लायंट्स आहेत, ह्यांच्यासाठी क्लायंट्स आहेत आणि त्यांच्या पल्स ही डे इन डे आउट तुम्ही काम करता, अँड फॉर विच युअर पर्स्पेक्टिव्ह इन दिस शुड बी व्हेरी डिफरंट. आणि दॅट इज वन ऑफ द रिझन्स तुम्हाला मी इन्व्हाइट केलं. ऑल्सो पुण्यातली जी कोथरूडमध्ये न्यू फ्रेंड सोसायटी आहे, आय थिंक ती पहिली सगळ्यात मोठी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट आहे जिथे ऑलमोस्ट 300 मेंबर्स, आणि आज त्याचं वेकेट होऊन कन्स्ट्रक्शन चालू आहे. आणि मला कुठेतरी एक बिलीफ आला की म्हणजे एवढ्या स्किलची रिडेव्हलपमेंट पुण्यात सुद्धा होऊ शकते, टू विच यू हॅव बीन अ मेजर कॅटलिस्ट. म्हणजे करेक्ट मी इफ आय एम रॉंग की सो ऑल 4 ऑफ यू आर हिअर विथ युअर ओन एक्सपर्टीज आणि तुमचं एक्सपिरियन्सेस, आणि प्रत्येकाशी माझं एक वेगळं कनेक्शन आहे. सो टू टेक दिस डिसिजन फॉरवर्ड, एक मला जे आज या खोलीत नाही आहेत, लेट्स टॉक अबाउट सम डेव्हलपर्स, लेट्स टॉक अबाउट clients, let's talk about structural designers. What is happening? What in the last year, what change have you all seen? आत्ता तू जसं म्हटलंस तसं की जसं न्यू फ्रेंडची रिडेव्हलपमेंट झाली तसं इन द लास्ट सिन्स अगदी 1 वर्ष नाही म्हणणार मी, गेले 2 वर्षापासून ना मोठी रिडेव्हलपमेंटच्या प्रोजेक्ट्सची खूप इन्फ्लक्स आलेला आहे. म्हणजे सर जास्त त्याच्यावरती लाईट करू शकतील. मोठी रिडेव्हलपमेंट म्हणजे लेआउटची जी प्रोजेक्ट्स आहेत ते, म्हणजे अशी खूप प्रोजेक्ट्स गेले 2 वर्षापासून आता यायला लागले. नाही तर आधी कसं होतं, गेले म्हणजे जे काय 10 वर्ष चालले ते सिंगल बिल्डिंग रिडेव्हलपमेंट खूप चालू होत्या. पण आता लोकांनी ऑर्गनाइज्ड फॉर्ममध्ये रिडेव्हलपमेंट करायला लागल्यात सोसायट्या, आणि त्यामुळे होतंय कसं की आता मोठ्या मोठ्या सोसायट्या म्हणजे जिथं 2 बिल्डिंग 3 बिल्डिंग 1 एकर 1.5 एकर ही प्रोजेक्ट्स आता यायला लागलेत जास्तीत जास्त. म्हणजे ही ट्रेंड आता गेले 1.5 ते 2 वर्षापासून खूप चालू झाली आहे. सरांनाही त्याच्या इन्क्वायरीज खूप येत असतील मोठ्या रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टच्या. सो ते आता गेले 2 वर्षात खूप झालं आहे. नाही, नक्कीच. म्हणजे बेसिकली मला असं वाटतं की पॅन्डेमिक वॉज अ टर्न फॉर द सिटी डेव्हलपमेंट. एकतर आय थिंक सो द युनिफाईड DC रूल्स दॅट गॉट इम्प्लिमेंटेड, आणि न्यू फ्रेंड्स मला वाटतं त्या फेजमधनं म्हणजे इट वेंट, कारण 2019ला आम्ही काम चालू केलं आणि त्याची टेंडरिंग प्रोसेस आणि हे 2022ला, कारण मध्ये पॅन्डेमिकमध्ये थोडासा वेळ गेला होता.
एक कॉन्फिडन्स आला लोकांना की मोठ्या सोसायटीज पण रिडेव्हलपमेंटला जाऊ शकतात. तर ॲज राईटली यू सेड, रिडेव्हलपमेंटचा प्रवास जसा आता सिद्धार्थ म्हणतोय तसा मी गेले 15 वर्ष प्रचंड म्हणजे स्थित्यंतर बघतो आणि गेल्या 1-2 वर्षात तर ह्याच्यामध्ये माझ्या मते रिडेव्हलपमेंटची सुनामी आली आहे. इट इज लाईक एव्हरीवेअर, इन एव्हरी लेन यू गो देर इज तिथे पत्रे लागलेत. मोठ्या सोसायटीजमध्ये काम करताना मला असं वाटतं की बरेचदा मोठ्या सोसायटीजची टेंडर प्रोसेस करताना किंवा सिलेक्शन करताना अचलकर सर आहेत, सिद्धार्थ सर आहेत, एव्हरी टाईम वी हॅव सीन देम वर्क गिविंग देअर थॉट्स. मी प्रॉबॅबली आय एम वर्किंग फ्रॉम द सोसायटी साईड. लास्ट 15 years मी फक्त सोसायटीला रिप्रेझेंट करतो. इट इज मोर ऑफ डिझाईन कोऑर्डिनेशन और बेसिकली रिडेव्हलपमेंट कोऑर्डिनेशन. सो आर्किटेक्ट हा माझ्यातला जिवंत आहे, पण तो लोकांचं त्याच्यामध्ये काय समज आहे हे बघण्यासाठी माझा म्हणजे इनपुट असं जर म्हणायला गेलं तर प्रोफेशनल्सनी आता खूप एकमेकांबरोबर हात एकत्र धरून पुढे जायला पाहिजे. म्हणजे इट माइट बी डेव्हलपर्स. आय हॅव सीन नाव यू आर द सेकंड जनरेशन और थर्ड जनरेशन डेव्हलपर. किंवा बाबांबरोबर काम करताना आय हॅड शेअर्ड त्यावेळेला आय वॉज ॲट युअर एज, सो आय वॉज लर्निंग अ लॉट ऑफ थिंग्स फ्रॉम हिम. पण मला असं वाटतं की आता एक वेळ आली आहे की वी नीड टू हँडल टुगेदर. आणि ह्याच्यामध्ये बरेच गोष्टी अशा होत आहेत की जिथे रिडेव्हलपमेंट ही फक्त ऑफर बेस होती आहे का, डिझाईन तिथे कुठे म्हणजे लुप्त झालं आहे का, ह्याला कुठेतरी पुनरुज्जीवन होणं गरजेचं आहे, मस्ट आहे. सो म्हणजे सिद्धार्थ जसं म्हणला की मोठ्या प्रोजेक्ट्स येण्याची आता संख्या वाढती आहे किंवा आजची आर्किटेक्चरल प्रॅक्टिस ही किती डिझाईन आहे आणि किती त्यामधलं कॅल्क्युलेशन्स किंवा निगोशिएशन्स आहे. See, I think I have a different view for all this thing. पुण्याची बेसिकली जी रचना किंवा जे घडण झालं आहे ना, पुणा इज अ रिडेव्हलप्ड सिटी ओनली. म्हणजे पुणा ही रिडेव्हलपमेंटनीच झालेली सिटी आहे. जसं टेल्को सोसायटी आहे, जसं बजाज सोसायटी आहे, जसं आणि काय आणखीन सोसायटी आहे, तर हे SKF सोसायटी आहे. तर हे रिडेव्हलपमेंट पुण्याची अशीच झालेली आहे. आणि त्याच्यामध्ये आपण असं म्हटलं पाहिजे की नुसतं आपण रिडेव्हलपमेंट कडे आपण बघत नाही आहोत, तर आपण सिटी परत रिडेव्हलप करतो आहे. म्हणजे नुसती सोसायटी नाही करत आहोत. सो द रिडेव्हलपमेंट, यू आर डुईंग द रिडेव्हलपमेंट ऑफ युअर सिटी ऑल्सो वाईल यू आर रिडेव्हलपिंग युअर ओन सोसायटी. आणि हे सगळं शक्य झालं आहे आपल्याला UDCPRमुळे. UDCPR आला, FSI वाढला, मग माझ्या मनात इच्छा निर्माण झाली की आता मला मोठे घर पाहिजे. मग पूर्वी घर हे माझी बेसिक रिक्वायरमेंट होती, मग ती लाईफस्टाईलमध्ये कन्वर्ट झाली. मग आता मला नुसतं घर नको आहे, मला लाईफस्टाईल पण पाहिजे. आणि मग लाईफस्टाईलमध्ये मला बऱ्याच गोष्टी पाहिजेत. असे सगळे रिक्वायरमेंट लोकांचे वाढत गेले. त्यामुळे ती जी रिडेव्हलपमेंट, आपण त्याला नाव असं रिडेव्हलपमेंट त्याला जे म्हणतो आहे ना, ती ॲक्च्युली सिटीची डेव्हलपमेंट आहे. आणि आपण त्या दृष्टिकोनातनं त्याच्याकडे ते बघतच नाही आहे. आपण फक्त आपल्या फ्लॅटच्या दृष्टिकोनातूनच त्या रिडेव्हलपमेंटकडे बघतो की माझा काय फायदा होतो आहे, मला काय मिळणार आहे, माझं किती पर्सेंटेज होणार आहे, मग मला माझं रूम मोठी मिळते आहे का, मग माझ्या मुलाचं फ्लॅट तिकडे फुकटात होतं आहे का. सो हे जे सेल्फिश अप्रोच टुवर्ड्स रिडेव्हलपमेंट आहे ना, हे कुठेतरी डायल्यूट झालं पाहिजे. आणि हे एक सोशल अप्रोचमध्ये कन्वर्ट झालं पाहिजे की माझं रिडेव्हलपमेंट तर चांगलं मला करायचंच आहे, पण माझ्याबरोबर माझ्या सिटीमध्ये माझं जे रिडेव्हलपमेंट आहे त्याची प्लेसमेंटसुद्धा झाली पाहिजे आणि माझी सिटीसुद्धा रिडेव्हलप झाली पाहिजे. कारण हा चान्स नंतर परत 50 वर्षांनीच येणार आहे, परत सिटी रिडेव्हलप करायची. पण मग हे कोणी केलं पाहिजे? ही जी थॉट प्रोसेस आपण बदलायचं काम म्हणतोय, ऑफकोर्स सोसायटीनेच करायला पाहिजे. कारण का सोसायटी, समाजानेच सोसायटी बनते. म्हणजे तू आणि मी, वी आर अ पार्ट ऑफ दिस सिटी आणि वी ओनली हॅव टू थिंक अबाउट डेव्हलपिंग आवर सिटी. तू जर तुझी सोसायटी नीट, म्हणजे माझं उलटं म्हणणं आहे, 5 FSI करायची गरजच नाही आहे. तू 4मध्ये तुझी सोसायटी छान डिझाईन होत असेल ना, तू 4च घे ना, तुला कशाला 5 घ्यायचं आहे. म्हणजे मी म्हटलं एक सेल्फिश अप्रोच सोडलं पाहिजे, एक होलसम. म्हणजे त्याला खूप मोठं मन लागतं, होणार नाही तसं. तर ते पण ह्याची गरज आहे, ह्या थॉट प्रोसेसची गरज आहे. म्हणजे मी नेहमी जेव्हा सोसायटीमध्ये जातो रिडेव्हलपमेंट सांगतो की रिडेव्हलपमेंट इज अ साईक.
फर्स्ट यू फॉरगेट दॅट तुम्हाला एक खोली वाढून मिळणार आहे किंवा 2 खोली वाढून मिळणार आहे किंवा एक तुम्हाला एक्स्ट्रा फ्लॅट मिळणार आहे. तुम्ही असं विचार करा की माझं एक्झिस्टिंग बिल्डिंग जो आहे तो माझी लाईफस्टाईल बदलणारं मला एक प्रोडक्ट तिकडे तयार करायचं आहे आणि ते वापरण्यामध्ये किती ईज असेल त्याचं डिझायनिंगमध्ये आणि ते पुढचे 50 वर्ष आउटडेट नाही झालं पाहिजे आणि त्या सिटीमध्ये त्याला काहीतरी कॅरेक्टर पाहिजे त्या सिटीचं. याच्यामध्ये प्रॉबॅबली एंड युजर म्हणजे मी जे बघतो ते म्हणजे आत्तापर्यंत तुम्ही जसं म्हणलात की डेव्हलपर येऊन प्रेझेंटेशन देतात, वॉक थ्रू देतात. आय कॅन अंडरस्टँड पीपल वॉन्ट टू सी द बेस्ट. पण सोसायटीचा कन्सल्टंट नेमताना जो हायेस्ट फिजिबिलिटी दाखवेल त्या कन्सल्टंटला काम द्यायचं, हा एक ट्रेंड जो बघत आलो आहे. सो कधी कधी असं वाटतं की अरे वेअर ॲज अ सोसायटी द सोसायटी इज गोईंग, सिटीपर्यंत लोक पोचत आहेत का? कारण मीटिंगमध्ये बसल्यानंतर शहराबद्दल कोणीच बोलत नाही. म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला जर वाटलं म्हणजे फॉर एक्झाम्पल पार्किंग हॅज बिकम द मोस्ट टीडियस पार्ट. हो अगदी. आता तुम्ही कुठल्याही एखाद्या छोट्या काय 9 मीटरचा लेआउट असेल किंवा काय 12 मीटरचे रोड असतील, तिथे तुम्ही जर ज्या ज्या सिंगल बिल्डिंग डिझाईन झाले आहेत तिथे पार्किंग हे सफिशियंटली त्या बिल्डिंगमध्येच बसायला पाहिजे. तिथे ते ड्रायवेज मॅनेज करायला किंवा गाड्या पार्क व्हायला सगळे स्लायडिंग डोर लावतात. व्हिजिटर पार्किंगला रस्त्यावर जागाच उरली नाही. खरं नाही टू काउंटर व्हॉट यू आर सेईंग इज दॅट ज्या वेळेस UDCPR आलं होतं आणि रिडेव्हलपमेंट पुण्यात शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर होईल जेव्हा हे कळलं तेव्हा आम्ही कमिशनरांना भेटून सांगितलं होतं की प्लीज तुम्ही असं प्रपोज करा की जोपर्यंत तुम्ही 4-5 सोसायट्या एकत्र करून करत नाही तर रिडेव्हलपमेंट देऊ नका. एक्झॅक्टली. म्हणजे रिडेव्हलपमेंट विल ओनली बी गिवन टू क्लस्टर डेव्हलपमेंट अँड नॉट इंडिव्हिज्युअल डेव्हलपमेंट किंवा अनलेस यू हॅव अ स्पेसिफिक एरिया ऑफ प्लॉट, अ बिग लार्जर एरिया ऑफ प्लॉट, देन ओनली की जिथे थोडक्यामध्ये जिथे नीट पार्किंग बसेल अशाच ह्याला रिडेव्हलपमेंटची परवानगी द्यायची. किती राईटफुल गोष्ट आहे. म्हणजे आज आपण काही एरियाजमध्ये 10,000 फुटाचे प्लॉट आहे, तिथे 13 मजली बिल्डिंग विथ मिनिमम साईड मार्जिन. म्हणजे आता फक्त मध्ये एक फळी टाकली तरी एका बिल्डिंगपर्यंत दुसऱ्या बिल्डिंगमध्ये जाणार. ते आता म्हणजे ह्याच्यात सोसायटीजनी ऑर्गनाइज्ड फॉर्ममध्ये जे काय आता रिडेव्हलपमेंटसाठी अप्रोच केलं आहे त्यामुळे प्रत्येक मेंबरला सर UDCPR बद्दल इतकी माहिती झालेली आहे की प्रत्येक जण म्हणजे सर जसं म्हणत होते आय ॲग्री विथ सरच ओपिनियन की मला किती मिळतं आहे ह्याच्यामध्ये ना आपण सुद्धा काही वेळेस आपले नाईलाज होतो खरं सांगायचं तर की आपण जर म्हटलं नाही 5 नका वापरू 4च वापरा छान डिझाईन बसेल, तसं होत नाही सर. नाही आणि मला उलटं विचारायचं मला ह्याला प्रश्न विचारायचा आहे, नीलला प्रश्न विचारायचा आहे की तू आर्किटेक्ट निवडताना कसं निवडतोस? तुझ्यासमोर तुझे 4 आर्किटेक्ट आहे, जेव्हा तू कसं म्हणजे तू फक्त फीस बघूनच निवडतोस का डिझाईन बघून निवडतोस का फिजिबिलिटी बघून निवडतोस का तुला जो आर्किटेक्ट प्रोजेक्ट मिळून देईल तो बघून निवडतोस का काय करतो? व्हॉट इज युअर क्रायटेरिया वेन यू चूज अन आर्किटेक्ट? नाही, ह्यातला सगळ्यात मेन पार्ट जो आहे की आता अननोईंगली किंवा विदाउट अ चॉईस म्हणजे मला वाटतं रिडेव्हलपमेंट 2 क्रायटेरिया झाले. आत्ता आपण जी एक म्हणतोय ना की खूप एकदमच युटोपियन कॉन्सेप्ट आहे की लोकांना कमी बांधकाम हवं आहे, सुटसुटीत हवं आहे, साईड मार्जिन मोठे हवेत, पार्किंग कन्व्हेन्शनल हवं आहे. ही युटोपियन कॉन्सेप्ट ही काही कुठलीही सोसायटी मी तरी आजपर्यंत बघितली नाही की ज्यांनी हा विषय नाही होत. आणि म्हणजे बरं, दुसरं मला माझी कंपनी चालू ठेवायची असेल तर मला अशी कामं करायला लागतील की जी या युटोपियामध्ये बसणार नाहीत. मग तिथे माझे काय पॅरामीटर्स आहेत? मला पहिलं म्हणजे सेलेबल एरिया आला, दुसरं म्हणजे पार्किंग आलं, तिसरं म्हणजे कन्स्ट्रक्शन फिजिबिलिटी आली. सो मला हे सगळं बघूनच काम करावं लागतं. बरं, आजकाल असं झालेलं आहे की गेटिंग अ सोसायटी ॲक्विजिशन प्रोसेसमध्ये तुमचं डिझाईन अर्ध लॉक होऊन जातं. म्हणजे मी एखादं बिड करताना एका सोसायटीला प्रेझेंटेशन तू म्हणलास तसं माझ्या आर्किटेक्ट येऊन किंवा आम्ही जॉईंटली दिलं, मला ते डिझाईन नंतर चेंज नाही करता येत. किती नंतर गोष्टी बदलल्या, ब्रीफ्स बदलले, लोकांच्या अपेक्षा कन्सेप्ट तरी नाही बदलला. मी आम्हाला जे दाखवलं तेच पाहिजे. खरं. सो तिथे माझ्याकडे जो फ्री हँड असतो तो सुद्धा आजकाल लिमिट होत चालला. म्हणजे आता तुम्ही म्हटलात ना की पूर्वी 1 FSI होता, मग तो 2 झाला, आता 4 झाला आहे फॉर एक्झाम्पल. तसं त्या 1 FSIच्या माइंडसेटमधून लोक बाहेर येऊन 2 FSIच्या माइंडसेटमध्ये, 2च्या FSIमध्ये आता 3च्या माइंडसेटमध्ये आहेत किंवा 4च्या माइंडसेटमध्ये आज आहेत. पण व्हॉट यू आर सीइंग की ह्याच्या पुढे आपल्याला जर काही पॉझिटिव्ह सिटी वाईज डेव्हलपमेंट करायची असेल तर या 4च्या माइंडसेटमधून पहिले बाहेर यायला लागेल.
टू विच मोस्ट डेव्हलपर्स मी तर त्यांच्या वतीने सांगतो की वी आर रेडी, बट द मार्केट हॅज टू सपोर्ट. आपण आता ते बघतोय की बालभारतीवरनं तो टनल येणार आहे आणि त्याला विरोध होतोय खूप मोठा आणि ते करून देत नाही आहेत एन्व्हायरमेंटलिस्ट, झाडं नाही पाडायचे, टनल नाही करायचं. तर मी टेकडीवर चालायला जातो, तर मला माहिती आहे तिकडे ते सिग्नेचर घेतात आणि ते सगळं आंदोलन करतात. आणि नंतर कोथरूडच्या एका रिडेव्हलपमेंट सोसायटीत मी गेलो, तर तो तिकडे आंदोलन करणारेच मला लोकं दिसली आणि ते 150-150% भांडत होते जोरजोरात. तुम्ही त्यांना म्हटलं, अरे तुम्ही कालच तर तिकडे बोलत होता की इथे रोड नाही झालं पाहिजे आणि तुम्हाला 150, तुम्हाला तुमच्या फ्लॅटला फ्लॅट पाहिजे आणि तुम्हाला एवढं अर्बनायझेशन केल्यानंतर हे ट्रॅफिकचं व्हॉल्यूम नेणार कुठनं? सो you only want the advantage of personal advantage for the urbanization, but where is the social advantage? So if you build so much, the carrying capacity of that road or that infrastructure म्हणजे pipeline, water, drainage, ती सुद्धा तेवढी सक्षम पाहिजे ना. आणि तो सगळा तो ट्रॅफिक तुम्हाला तिकडनं तो ईज आउट करायचा आहे, तर त्याच्याकरता तुम्ही विरोध करताय. म्हटलं हे अर्बनायझेशन आहे आणि तुम्हाला हे कुठेतरी एक्सेप्ट करायला पाहिजे. Worldwide, you go to Europe, America, there are tunnels in the city, there are tunnels below the hills, there are dwellings on the hill which are environmental friendly. There are so many other things that needs to be done. पण ते नाही विचार करायचा, फक्त आपलं त्याला विरोध करायचं. आणखीन मागताना मात्र 200%, 300% पाहिजे मला काय माहिती आहे याच्यावरती. याच्यात एक मोठा पॉईंट जो रिसेंटली आला आहे, म्हणजे पहिले रिडेव्हलपमेंटमध्ये काय व्हायचं की असं बिडिंग वॉर ज्याला आपण आता म्हणतो ना, की बिडिंग ही कॉन्सेप्ट खूप कमी होती ना, की म्हणजे 4 लोक घेतोय, आता ह्यांच्यामध्ये कोण जास्त आहे किंवा कमी आहे हे बघा. किंवा आपण जेव्हा आर्किटेक्चरमध्ये होतो तेव्हा आपल्या थिसिसला किंवा कुठल्याही ज्युरीला काही मार्क हे तुमच्या कॉन्सेप्टला पण असायचे. आज तुम्ही मला एक बिडिंग प्रोसेस सांगा ज्याच्यात कॉन्सेप्ट डिस्कस पण होतं, काहीच होत नाही. मग तुम्ही तसं बिडिंग ॲज अ PMC किंवा कन्सल्टंट किंवा वेल विशर्स म्हणून तुमच्याकडे कोणी ॲडवाईसला आलं तर तुम्ही कॉन्सेप्टला महत्त्व द्या ना. हो, आता म्हणजे व्हॉट यू सेड एक्झॅक्टली राईट. वेन आय पिच फॉर अ डेव्हलपर, दॅट आर्किटेक्चरल पिचिंग नॉर्मली कॅरीज नो व्हॅल्यू. द ओनली व्हॅल्यू इट कॅरीज इज की तुमचा डेव्हलपर. सो वेन यू विन ॲज अ पिच, सो माय डेव्हलपर हॅज कोटेड द हायेस्ट पर्सेंटेज, he has given the highest betterment charges, he has given the highest corpus, he has given the highest specification. And after all this, if my elevations and presentation appears glamorous, then he gets the job or I get the job. We were there, I think even Neil was there in one of our presentation. We did it for, the pitching was done for him only in Kothrood, one of the bigger societies. He lost by 8 votes there. Out of almost 400 votes. Out of 400 votes, we lost by 8 votes. And त्याच्यामध्ये असं झालं होतं की ती लिनियर सोसायटी होती आणि 6 बिल्डिंग्स बसत होते लाईनीत. तर ज्याला अवॉर्ड झालं तो प्रोजेक्ट, त्यांनी 7 बिल्डिंग बसवले. मी त्या PMCवाल्याला म्हटलं कसं पॉसिबल आहे, तिथे लेंथच नाही आहे, तर 7 बिल्डिंग बसणार कसे, प्लीज टेल मी. मग नंतर मला त्यांनी सांगितलं की नाही सर, ते असंच करून टाकलं होतं प्रेझेंटेशन, आता आम्ही सगळं रिडिझायनिंगला जातोय, ते 7 बिल्डिंग बसतच नाही आहे. आम्ही प्रचंड लेवलला वर्कशॉप्स घेतो सोसायटीमध्ये आणि वी नो की आम्ही जर का 15 वर्कशॉप घेतले ना तर 2च यील्ड होतात. म्हणजे फक्त काय आहे, आपण प्रयत्न करत राहणं एवढंच आपल्याला शिकवलं आहे. सो वी नीड वर्कशॉपचं काय एंड गोल असतो? एंड गोल एकतर सेन्सिटाईज करणं की ऑफर बेसच काम असायला पाहिजे का डिझाईन बेस पाहिजे. म्हणजे आम्ही लास्ट 3 मोठ्या सोसायटीजना वी हॅव ट्राईड टू गिव्ह अ डिझाईन ब्रीफ. काय होतं आहे, म्हणजे PMC कन्सल्टंट म्हणून काम करताना एक्झॅक्टली PMC काय करतो ह्याच्यावरती प्रॉबॅबली वी नीड टू बी व्हेरी कॉशियस अबाउट. कारण याच्यामध्ये ती मॅच्युरिटी ऑफ द PMC फर्स्ट टू हँडल द प्रोजेक्ट, त्याच्यानंतर डिझाईनबरोबर मला असं वाटतं डिझाईन मॅनेजमेंट हॅज कम अप इन अ बिग वे विच इज रिक्वायर्ड. आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जेव्हा आपण पुढे जातो त्यावेळेला असं लक्षात येतं की जोस्तोवर लोकांना आपण ॲटलिस्ट म्हणजे
वॉट वी आर डुईंग फ्रॉम आर साईड इज सेन्सिटाईज करू शकतो. कारण शेवट ना हे म्हणजे इलेक्शनमध्ये मतं ज्याला जास्त मिळतात तो राज्य करतो. आता इट्स अ हार्ड फॅक्ट, वी हॅव टू ॲक्सेप्ट इट. याच्यामध्ये कुठेतरी मी एक प्रेझेंटेशनला गेलो होतो, त्या सोसायटीचं काम आम्हाला मिळालं नाही कारण त्यांना आम्ही खूप बुद्धिजीवी वाटलो असो, पण त्यातला एक मेंबर होता, त्यांनी त्याच्यानंतर आम्हाला 3 सोसायटीज रेफर केल्या बिकॉज ही लाईक द वे वी लुक्ड ॲट द प्रोजेक्ट. कारण ते पुणा युनिव्हर्सिटीमध्ये PhD करत होते आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्ही ना एवढ्या लोकांना भेटता, एवढ्या कमिटीजना भेटता, तुम्ही त्यांचा मॅच्युरिटी कोशंट वाढवण्यासाठी काही प्रयत्न कराल का? बिकॉज अल्टिमेटली व्हॉट हॅपन्स वेन इट कम्स टू डिसिजन, नॉर यू नॉर वी आर गोइंग टू टेक अ डिसिजन, वी आर गोइंग टू वर्क ऑन अ मॅन्डेट. फक्त ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ना कोलॅबरेटिव्ह अप्रोच असणं गरजेचं आहे. इट कॅनॉट बी अ डेव्हलपर्स आर्किटेक्ट, इट कॅनॉट बी अ सोसायटीज आर्किटेक्ट, इट हॅज टू बी अ प्रोजेक्ट. तो प्रोजेक्ट व्यवस्थित पुढे कसा जाईल, पण ह्याला पाठबळ लागतं लोकांचं. कारण मी तुम्हाला सांगतो, व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी, ChatGPT, नवीन येणारे आज आपण मीटिंगला गेल्यानंतर 20-20 पानांचे प्रिंटआउट आपल्याला सोसायटीतलेच लोक देतात. बिकॉज तेच म्हणता ना मगाशी की UDCPRची एवढी माहिती असते की आपल्या पुढे 2 पावलं असतात. तुमचा जो पॉईंट आहे ना सर, की वी शुड एज्युकेट द सोसायटीज, पण ॲट द सेम टाईम म्हणजे यू बिईंग ऑन दॅट साईड, मला म्हणजे एक थोडासा पॉईंट हा तुम्हाला सुद्धा एक जस्ट तुमचा अनुभव खूप मोठा आहे सर या क्षेत्रात. सर आता नवीन जे सोसायटी आर्किटेक्ट्स म्हणून काम करतात ना, त्यांचे खूप साऱ्या मिसगायडिंग गोष्टी सोसायट्यांना सांगितल्या जातात रूल्सच्या बाबतीत. आता एक छोटंसं उदाहरण म्हणजे इन्सेंटिव्ह FSI जो आपल्याला मिळतो, तो बऱ्याच आजही सोसायटी आर्किटेक्ट्सना असं समज आहे की हा ओव्हर अँड अबाव मिळतो. त्यांनी होतं कसं, 30% ऑन द प्लॉट एरिया तो मिळाला की तो इतका जास्त होतो आणि लोक कुठेतरी ना चुकीच्या अपेक्षा घेऊन बसतात. आणि हे सर आत्ता नाही, म्हणजे गेले हे 4-5 वर्ष म्हणजे हे बरेचसे नवीन प्लेयर्स जे आहेत सोसायटी आर्किटेक्टमध्ये जे काम करतात, तर हे खूप सर वाढलं आहे. म्हणजे इनफॅक्ट सांगतो तर गेल्या 4 वर्षापासून, म्हणून आम्ही सुद्धा आत्ता, कारण बऱ्याच वेळा टेंडर्स येतात आमच्याकडे ना, तर एवढ्या चुका असतात. म्हणजे एक तर बेसिकली FSI स्टेटमेंटमध्ये चुकलेली असतात. 30% मी म्हटलं तसं की त्यांनी जास्त घेऊन ठेवलेलं असतात. TODमध्ये असलेला प्लॉट, एक्झॅक्टली काही वेळेस TODमध्ये नसलेला प्लॉट TODमध्ये आहे असं सांगितलं जातं. त्यामुळे लोकांच्या अपेक्षा वाढतात आणि ते कुठेतरी अपेक्षा इतक्या उंचावून ठेवतात. आणि लोकांना, तुम्हालाही माहिती आहे, तुम्ही म्हणजे आमच्यापेक्षा जास्त सोसायटीच्या लोकांना हँडल करता, लोकांना परत खाली आणणं, म्हणजे आज त्यांना फॅक्ट सांगणं की आज सोसायटी आर्किटेक्टने कुठेतरी सांगितलं असतं तुम्हाला 160% मिळणार आहे, वेरज ॲक्च्युली बघायला गेलं हे नीलला सुद्धा अनुभव आला असेल. म्हणजे बघा ना सर, एवढं काम करतात, त्यांना एक लेवलला इंटेलेक्च्युअली सांगतात, सगळं करतात, तरीसुद्धा प्रेझेंटेशनमध्ये तसं काही फरक आपल्याला फारसा दिसत नाही. जो आहे त्याचंच येतं, म्हणजे दॅट इज द ओरिजिनल फॅक्ट. पण मी कमिंग टू दॅट पॉईंट, व्हॉट इज रॉंग इन द डिमांड कोण करत नाही. कोणी त्याला डिमांड म्हणतं, कोणी हव्यास म्हणतं, कोणी त्याला प्रॅक्टिकॅलिटी म्हणतं. फॉर एक्झाम्पल, एखादी भाजी घेतली की त्याच्यासोबत कोथिंबीर मागणं, त्याला प्रॅक्टिकॅलिटीचं नाव दिलं जातं. डिमांड हा सगळं जर मुलांनी एखाद्या वेळेस 70% मार्क आणले तर त्याला 80%ची अपेक्षा करणं. यावर मला एक प्रश्न असा आहे की म्हणजे आपण आता रिडेव्हलपमेंटवर भरपूर बोललो. पुण्यात अशी सिच्युएशन तुम्ही बघताय का की जशी आज मुंबईमध्ये की 60-70% डेव्हलपमेंट ही फक्त रिडेव्हलपमेंट थ्रूच पॉसिबल आहे. बरेचसे मोठे प्लेयर्स की म्हणजे यू टेक द बिग नेम्स की टॉप 10 इंडिया, टॉप 20 इंडिया, यांना ॲक्विजिशन आता रिडेव्हलपमेंट सोडून दुसरा ऑप्शनच नाही आहे. बिकॉज मे बी एक काळ असा होता की त्यावेळेला लोक दे वर जस्ट मुव्हिंग अहेड. पण आता ॲज यू राईटली सेड, देर आर अ ग्रुप ऑफ पीपल हू आर कमिंग की आम्हाला नाही आकड्यांच्या मागे जायचं आहे, आम्हाला ह्याच्यामधनं क्वालिटी आउटपुट पाहिजे. आणि ॲज यू सेड, म्हणजे जेव्हा तुम्ही ही साईक बिल्ड करता, सो आय थिंक सो आय हॅव गॉन थ्रू ऑल दिस सायकोलॉजिकल वॉरफेअर्स. आणि तिथनं मला असं दिसतं, म्हणजे अनेक सोसायटी आहेत की जिथे कामं झाली आहेत, लोक राहायला गेली आहेत किंवा लोकांना म्हणजे घराच्या बाहेर गेली आहेत आणि बिल्डिंग पडल्या आहेत. आणि अशा अनेक सोसायटी आहेत की ज्या हल्ल्याच नाही. म्हणजे कन्सल्टंट म्हणून मी आहे का तिथे, हो मी काम करतोय, पण लिडरशिप मॅटर्स. आणि मला असं वाटतं की ॲज आवर रोल ॲज प्रोफेशनल्स जेव्हा आपण डिझायनिंग करतो किंवा आपण ह्या सगळ्या एक चांगल्या सिटी लेवलच्या लाईफसाठी आपण
दिवसरात्र प्रयत्न करत असतो, त्यावेळेला आपल्याला सोसायटीमध्ये लीडर्स उभे करणं आणि त्या लीडर्सच्या मागे उभं राहणं. आमच्याकडे असे अनेक प्रसंग आलेत की जो लीडर प्रचंड काम करतोय, हो तो शेवटच्या क्षणी म्हणतोय की मी राजीनामा देतो, हो आय एम वॉकिंग हो, आउट. तो आणि कंटाळलेला देन असतो. आम्ही रात्री 11 वाजता त्यांना फोन केला की नाही सर, यू आर द शीट अँकर, यू हॅव टू बी देअर. तुम्ही जर हितनं हल्लात तर ही होडी कुठे जाईल ना काही सांगता येणार नाही. म्हणजे जसं नील तुझा प्रश्न होता की आत्ता रिडेव्हलपमेंटमध्ये जास्त काम होतं आहे का किंवा आत्ता मोठे प्लेयर्स, त्याचं कारणही हे आहे की म्हणजे त्याच्यातले मॅथमॅटिक्स बेसिकली प्रोक्युरमेंट करणं, आज बाहेर जाऊन कुठली ग्रीनफील्ड लँड परचेस करणं आणि त्याच्यावर बांधकाम करणं, हे आता दिवसेंदिवस खूप अवघड होत चाललं आहे. कोणी या एवढ्या मोठ्या रिस्क घ्यायला तयार होणारी लोकं खूप कमी आहेत. हा पहिले मुद्दा. एक तर तुम्हाला प्राईम एरियामध्ये प्रोजेक्ट्स करता येतात विथ म्हणजे कम्पॅरेटिव्हली लेसर इन्व्हेस्टमेंट, म्हणजे लँड इन्व्हेस्टमेंट कमी असते तुमची. हाही एक मुद्दा होतो. आणि यू कॅन मेक लँडमार्क्स. म्हणजे तुम्ही आज पुनावळ्यामध्ये एखादा मोठा प्रोजेक्ट केला तर तुमचं नाव होणार नाही जेवढं तुम्ही एक 10 गुंठ्याची छान बिल्डिंग प्रभात रोडला किंवा शिवाजीनगरला मॉडेल कॉलनीत केली तर होईल. अर्थात प्रॉफिटेबिलिटीजसुद्धा, म्हणजे आज तिथे जर 3200 आणि 3500 रुपये सेलिंग रेट असेल तर आपल्या ह्या एरियामध्ये आज 18,000 20,000 रेट आहे. आणि कन्स्ट्रक्शन कॉस्टमध्ये तेवढा 6 पटीचा 7 पटीचा फरक पडत नाही. सो कॉस्ट ऑफ द प्रोजेक्ट मोर ऑर लेस दुप्पट होतो फार. त्याच्यामध्ये एक मेजर डिस्टिंक्शन असं आहे की जेव्हा तुम्ही रिडेव्हलपमेंटच्या बिल्डिंगमध्ये नवीन फ्लॅट्स विकता तेव्हा त्या कस्टमरचा माइंडसेट की जो 2, 3, 4, 5 कोटी रुपये इन्व्हेस्ट करून फ्लॅट घेतो आहे अगेन्स्ट समबडी की ज्यांचा तो पूर्वीपासून फ्लॅट आहे, यांच्यामध्ये जी एक कल्चरल डिस्पॅरिटी आहे ना, मी ती प्रत्येक ठिकाणी आहेत असं नाही, कल्चरल आहे, इकॉनॉमिकल पण आहे. ती मॅच कशी करायची हा चॅलेंज अजून डेव्हलपरनी ॲड्रेसच करायला चालू नाही केला. टू मॅच मी जी पुण्यातली पहिली रिडेव्हलपमेंटची स्कीम केली, फर्स्ट रिडेव्हलपमेंट पुण्यामधली, दरोडा जोगांची, कपिल वास्तू, कर्वेनगरला, विठ्ठल मंदिर शेजारी. ते बँक ऑफ इंडियाचं शोरूम आहे ना, ते माझं शोरूम आहे. मी त्या सोसायटीचा मेंबर आहे. मी आर्किटेक्ट आहे त्या रिडेव्हलपमेंटचा. आज पण ते मला दुश्मन समजतात. ते म्हणतात बिल्डरचा आर्किटेक्ट आहे. मला आज पण, मी मेंबर आहे बरं का, माझे पार्किंग सोसायटीने ताब्यात घेऊन टाकलेत, मला वापरून देत नाहीत, ते बँकेला त्रास देतात, माझं काही ऐकत नाही. आज पण ते मला, ते ओनर आणि मी सोसायटीचा आर्किटेक्ट म्हणून मी दुश्मन असंच समजतात. प्रेझेंटेशनच्या वेळेस सर विचारतात, म्हणजे हा तुम्हालाही प्रश्न बऱ्याच वेळा आला असेल की डेव्हलपर्सना हा प्रश्न असतो की आमचे फ्लॅट समजून चला 40% आहेत आणि सेलचे 60% आहेत, तर तुम्ही स्पेसिफिकेशन्स वेगळे देणार आहात का सेलवाल्या लोकांना? Exactly. आणि आमची बिल्डिंग काहीतरी वेगळी करणार आहात का? म्हणजे कुठेतरी PVCचे हँडल लावणार आहात, त्यांना SS चे हँडल. हा खूप वेळा प्रश्न येतो. हे समजावं लागतं लोकांना की सर असं नाही आहे, हे तुम्ही जे 2 गट करताय असं कुठलीही गोष्ट नाही आहे. इट इज गोइंग टू बी अ इंटिग्रेटेड बिल्डिंग. तुम्ही राहायला आल्यानंतर तुम्हाला सुद्धा कळणार नाही की ही नवीन आलेली लोकं कोणती, एवढी बिल्डिंग, इट विल बी अ फेअर थिंग फॉर बोथ ऑफ यू. म्हणजे हे सांगणं खूप गरजेचं असतं. हा अजूनही प्रश्न लोकांना येतो. म्हणजे ऑलमोस्ट दर अल्टरनेट प्रेझेंटेशनमध्ये लोक हे विचारतात की आमची बिल्डिंग, म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की डेव्हलपर म्हणतात की तुम्हाला पहिले 6 मजले तुमचे, त्याच्यावरचे आमचे. तर त्यांचा पहिला प्रश्न असतो म्हणजे तुम्ही पहिल्या 6 मजल्यांना वेगळा स्पेसिफिकेशन देणार का? बिल्डिंग केल्या की एक करेक्ट. बिल्डिंग. हा प्रश्न खूप, म्हणजे त्यांना असं खूप एक मनात एक हे असतं की नवीन येणारी लोक ही खूप हायफाय असणार आहेत, ह्यांना खूप रेटला हे फ्लॅट विकणार आहेत, त्यामुळे त्यांना स्पेसिफिकेशन खूप चांगले देणार आहेत. सो हा थोडासा, म्हणजे डेव्हलपर्सनी हा थोडासा मुद्दा डिस्कस करणं ओपन फोरममध्ये खूप गरजेचं आहे. म्हणजे इनफॅक्ट इन द प्रेझेंटेशन्स हे. आता रिडेव्हलपमेंटवरती आपण बोलतोय म्हणून माझ्याकडे एक एन्क्वायरी आली, म्हणजे मी त्या प्रोजेक्टवर काम करतोय, पण ते सदाशिव पेठेत. आधी त्यांचा फोन आला, म्हणलं होणार नाही रिडेव्हलप, म्हणजे ऑलरेडी 2 FSI झालं आहे, तिथे आता FSI वाढला नाही, पण तरी आम्हाला करायचं आहे. जुने 2 वाडे होते, त्या 2 वाड्यांची रिडेव्हलपमेंट होऊन बिल्डिंग झाली. एकच बिल्डिंग आहे, प्रॉपर्टी कार्ड 2 वाड्यांच्या नावावरची होते, ते कधी अमालगमेट झाले नाहीत, म्हणजे प्रॉपर्टी कार्डला. सो तिथे नवीन आलेली लोकं आहेत, ती लोकं अजूनही त्यांच्या वाड्यांप्रमाणेच आयडेंटिफाय करतात की हा X वाडा, हा Y वाडा, बिल्डिंग एकच आहे. आणि रिडेव्हलपमेंटला झालं, फिजिबिलिटी सांगितला, मग त्यांनी अनऑथराईज बांधलं आहे, मग आम्ही का त्याच्यावरती खरं. आणि पुढे जाऊन जेव्हा डिटेलिंग गेल्यानंतर, त्या लोकांशी बोलल्यानंतर असं लक्षात आलं की 40 वर्षांनंतर ते वाड्यांची रायव्हलरी अजूनही तीच राहिली आहे, माणसं बदलली तरी. तेच म्हटलं ना की ते म्हणतात ना, मला ह्याच्याबरोबर नको, मला त्या फ्लोअरवर फ्लॅट नको, आमची जुनी भांडण आहेत, हे आम्ही खूप वेळा ऐकतो. म्हणजे एक्झॅक्टली, म्हणजे ह्याच्यामध्ये ना दॅट ह्युमन सायकी अबाउट राईटली ही सेट द पॉईंट इज दॅट चेंजचा ॲक्सेप्टन्स
हा कसा येतोय आणि हा ॲक्सेप्टन्सला ॲक्च्युली ना हे सिंक इन व्हायच्या आधीच ना हे सगळे टक्केवारी इतके अंगावर येऊन पडले ना की लोकांना विचार करायलाच वेळ नाही आहे. आणि लिटरली म्हणजे 25 वर्षात बिल्डिंग पडण्यासारखी नाही होतो, फक्त बिकॉज द टेक्नॉलॉजिकल डिफरन्सेस आहेत, तुमच्या स्पेसिफिकेशन्स आहेत, Parking नसतं बऱ्याच infrastructure आहे, वेळा. पार्किंग आहे, लाईफस्टाईल बदलली म्हणजे मगाशी विकास म्हटला त्याप्रमाणे. सो ह्या सगळ्याला मिटिकेट करताना ना त्याला जो एक ठहराव पाहिजे ना, एक पॉज घेऊन काम केलं पाहिजे ना, ते मास रिॲक्शनमध्ये म्हणजे अनलेस अनटिल वी ऑल वर्क टुगेदर इन वन डिरेक्शन, इफ दॅट इज ओनली द की. आणि तुला सांगतो की अ, या सगळ्या गोष्टीचा खूप विचार करून मध्यंतरीच्या काळामध्ये जे तू जेव्हा आता एकदम ह्या सगळ्यामध्ये जेव्हा रिडेव्हलपमेंटमध्ये एकदम 100% इन्व्हॉल्व्ह झालास आणखीन तुम्ही केलं ना, तेव्हा तुला लक्षात आलं मी पॉज केलं होतं. आम्ही रिडेव्हलपमेंट करत नव्हतं. ते अशा करता करत नव्हतो कारण का डिमांड्स वर गोईंग बॉकर्स म्हणजे आणि इट वॉज नॉट म्हणजे आर्किटेक्चरली इट वॉज नॉट पॉसिबल टू फुलफिल दोज डिमांड्स आणि एव्हरीथिंग आणि खूप वेळ जातो तुला माहिती रिडेव्हलपमेंट टेक्स अ लॉट ऑफ टाइम. सो दॅट टाइम वी वर व्हेरी बिझी विथ लॉट ऑफ वर्क्स. त्यामुळे आम्ही मग तेव्हा तो पॉज घेतला आणि नंतर जेव्हा आम्ही परत चालू करायचा विचार केला तेव्हा आम्ही तेव्हा मी आता ज्या पद्धतीने काम करतो की प्रिन्सिपल आर्किटेक्ट स्वतःला अपॉइंट करून घेतो तर ती पद्धत आम्हाला एका सोसायटीने शिकवली. बरोबर. म्हणजे असं पण काही नाहीये बरं का म्हणजे Redevelopment from I think 2010 onwards has seen a lot of has म्हणजे खूप पाणी गेले पुलाखालनं. बरोबर. आणि इट वॉज व्हेरी गुड इनिशियली, देन इट वॉज व्हेरी बॅड इन द बिटवीन अँड नाव अगेन इट्स टर्निंग टू बी गुड. म्हणजे आता तो चांगल्या पद्धतीने होत It is चाललाय. organized, more म्हणजे लेट अस ऑल्सो गिव्ह इट टू द सोसायटीज ऑल्सो. Yeah. दे आर बिकमिंग मोर ऑर्गनाइज्ड, Very true. they are more informed. In fact, I like my interaction with societies कारण का बरेचदा इवन द सोसायटी टीचेस मी फ्यू थिंग्स. म्हणजे 2-4 गोष्टी ते पण मला सांगतात पॉझिटिव्हली विच आय कॅन इनकॉर्पोरेट इन माय डिझाईन ऑर इन माय प्रेझेंटेशन. आणि आता layers पण involve व्हायला लागले असतील from small age people to the big age. ऑफकोर्स ब्लॅक शिप्स आर देअर लाईक इन एव्हरी सोसायटी. दे विल ट्राय टू काउंटर यू. बट फ्रॉम दिस डिस्कशन अँड दिस फोरम मला एक गोष्ट लाऊड अँड क्लिअर सांगायचं सोसायटीला की यू कॉन्शियसली अपॉइंट युअर कन्सल्टंट अँड बिलीव्ह इन हिम. म्हणजे डोंट इंटॉरोगेट हिम. तुम्ही असं समजा की तुम्हाला त्यातलं काही येत नाही आहे, कळत नाही आहे म्हणून तुम्ही एक कन्सल्टंट अपॉइंट करताय. तुम्हाला कळत असेल तर प्लीज गो अहेड, यू कॅन डू इट, यू डोंट नीड अ कन्सल्टंट. बट वेन यू अपॉइंट समबडी, प्लीज बिलीव्ह इन हिम, प्लीज बिलीव्ह इन हिज एक्सपिरियन्स and don't interrogate him and don't disrespect him in any way. He is trying to do a good job for you. तो तुमच्याकरता काम करतोय. पण याची फ्लिप साईड मी 1-2 वेळा एक्सपिरियन्स केली ती अशी आहे की सोसायटी मेंबर्स किंवा जे कोण तिथे राहणार आहेत ते इतके ब्लाइंडली PMC वर विश्वास हो ठेवले ॲब्सोल्युटली. आणि वेन द PMC डिसाइड्स टू मिसलीड यू फॉर सम वेस्टेड इंटरेस्ट, हो हो हो. मग आपण कितीही जरी समजवलं त्यांना, कितीही थर्ड पार्टी आर्किटेक्ट्स, रिपोर्ट्स, बायलॉज सगळे जरी सांगितले तरी नाही आमचे PMC म्हणतात तो हे व्हायला आणि मगाशी म्हटलं तसंच तोच पॉईंट की म्हणजे कमी असं पण आहे. इन्फॉर्म्ड असतात. नाही पंकजनी सांगितल्यासारखं ते की लग्न शेवटी बघूनच करायचं. झाल्यानंतर कळतं चांगलं आहे का नाही. तुमचा पण तो पॉईंट होता ना की याची उत्तरं आहे ना बऱ्याच सोसायटींना आहे ना सर. आपण तिथे बसलो होतो त्यावेळेस तुम्ही खूप एक छान सेंटेन्स बोलला की याचं उत्तर आज नाही कळणार त्यांना, कारण हे ट्रान्झिशन पिरियड चालू. हा 5 वर्षानंतर त्या बिल्डिंग उत्तर देतील, त्या सर्व्हिसेस उत्तर देतील, ते त्यावेळेस ते म्हणतील आमची चांगली झाली नाही, यांची चांगली झाली. त्याच्यामुळे त्या रेसमध्ये 5 वर्षानंतर जो टिकेल ना त्याला नंतर पुढचे कामं सगळे मिळणार. So exactly. आता So now आता सुद्धा if you तसं choose a होतंय. good consultant, Yes. if you choose a good architect, if you choose a good developer, if that developer chooses a good contractor, and if design wise and execution wise it has done out properly, you will feel that thing after 7 years. So redevelopment is not a getting more area. Yes. Redevelopment is the opportunity for the better living, better infrastructure, better lifestyle and better facility with the better living experiences. So याचे उत्तर जे आहेत ना हे better with your that statements of better consultation, याचे उत्तर त्यांना आहे ना त्यावेळेस त्यांना काय वाटेल आमची आधीची तर सोसायटी 25 वर्षानंतर डेव्हलपमेंटला गेली होती, आताची तर 5 वर्षानंतरच जाते की काय. पण अशी कुठली गोष्ट आहे जे म्हणजे एक गोष्ट अशी तुम्ही म्हणू शकता की ज्याने हे सगळं करू शकू, म्हणजे इट कुड बी एज्युकेटिंग, इट कुड बी की
PMC डेव्हलपर म्हणजे जे बिडर्स आहेत, PMC आहे, सोसायटी मेंबर्स आहेत, यांच्यामध्ये जो संवाद आहे ना, मुळात तोच बदलायला हवा आहे. तुम्ही पुढच्या 30 वर्षाचं आपलं काय होणार आहे हे 30 मिनिटात ठरवत आहे. बरं ते कसं आहे की आत्ता एक डेव्हलपर येऊन गेला, लगेच दुसरा, लगेच तिसरा, लगेच चौथा. किती इन्फॉर्मेशन तुम्ही ॲब्झॉर्ब करता ह्याच्यातून. आणि मी म्हणलं तसं की बिडिंग प्रोसेस ह्याला वेगळ्या पद्धतीने बघता येऊ शकतं का, की म्हणजे अंटिल द फायनल मुमेंट तुम्ही किती पर्सेंटेज, किती एरिया हा विषयच काढू नका. तुम्ही पहिले कॉन्सेप्टवर या, मग डिझाईनवर या, मग सांगा किती एरिया देणार. पण इथे चालू कसं होतंय की पहिले आपण ते फॅक्ट्स अँड फिगर्स, इट इज ऑलवेज अबाउट द नंबर्स. म्हणजे आता तसंच झालंय. 50% लोक असे बघतात की नाही यांचे जुने प्रोजेक्ट्स बघू, नवीन प्रोजेक्ट्स बघू, नाव कसं आहे, ऑनलाईन बघतात, हे सगळं बघतात. आय वुड से 50-60%. बट असेही लोक आहेत की जे पहिले वरचं बघतात. आणि हा म्हणजे मी परत परत तोच प्रश्न विचारणार नाही, बट मला म्हणायचा उद्देश आहे की बिडिंग प्रोसेसला काय आपण वेगळं आहे ना, elevate करू शकतो. मी केलंय ना ते. हे ग्लास हा प्रोडक्ट, आणि ह्या प्रोडक्टला हा पण पिच करणार, तू पण पिच करणार, तू पण पिच करणार, तू पण पिच करणार. म्हणजे मग तू 10 रुपये दे, तर हा 11 रुपये देईल, तो 12 रुपये देईल, असे 10 आणि 25 20 रुपये. होणार हां, नाही. म्हणजे डायरेक्ट 10 आणि 20 रुपये होणार नाही. सो कम्पेअर ॲपल टू ॲपल, नॉट ॲपल टू ऑरेंजेस और ॲपल टू वॉटरमेलन. आणि आत्ता म्हणजे मला असं बरेच वेळा जाणवतं की म्हणजे सोसायटी आर्किटेक्ट्स किंवा कन्सल्टंट, PMC कन्सल्टंट्स हे म्हणजे आता काही एक्सपिरियन्स लोक आहेत, जसं सर असतील, अजून काही जण असतील, की जे सांगतात की अरे नाही, ही ऑफर दिलेली आहे, ही खरं तर प्रॅक्टिकली पॉसिबल नाही आहे, आणि दॅट नीड्स टू बी टोल्ड देम की दिस इज अ रेड फ्लॅग, की तुम्ही प्लीज फक्त नंबर्सवरती जाऊ नका. हे जर आकडे आपण मॅथमॅटिकली टाकले तर दिस इज अ डिझास्टर फॉर एव्हरीबडी, फॉर द डेव्हलपर ॲज वेल एज द एंड युजर. त्यामुळे हे सुद्धा सांगणं खूप गरजेचं आहे. आणि आत्ता त्यामुळे होतं आहे काय की नवीन प्लेयर्स बरेचसे येतात ज्यांना माहिती नसते, किंवा कॅल्क्युलेशन्सच त्यांची चुकीच्या बेसवर चाललेली असतात, आणि मग सोसायट्या थोड्याशा मिसगाईड होतात, आणि मग कन्सल्टंट बदलायची वेळ येते. मिड प्रोजेक्टमध्ये कन्सल्टंट मी तुला बदलायची सांगतो का होतं ते. आय टेल यू वाय. बिकॉज GRमध्ये त्यांनी जे म्हटलेलं आहे ना, ते GRमध्ये थोडंसं कन्फ्युजिंग आहे. त्यांनी म्हटलेलं आहे PMC ऑब्लिक आर्किटेक्ट. सो दॅट इज कन्फ्युजिंग. सी, so what they really meant was कि a PMC project management consultant can also be a non-technical entity. Yeah. Basically, he is a coordinating entity. He has to appoint an architect for feasibility. He has to appoint a CA for the finances. He has to appoint an advocate for legal thing. And he has to coordinate between the society and the technical people. So, oblique architect means an architect by profession can invariably be a PMC. But now he has a choice whether he wants to appoint an architect for feasibility. He has a choice whether he has to appoint an advocate, or he has to appoint us, or he can have everything under his umbrella. हे लोक मिक्स करतात. हे PMC पण मिक्स करतात. फॉर एक्झाम्पल, हर्षल वॉज अ प्रॅक्टिसिंग आर्किटेक्ट, or he will understand whatever is shown to him. He can technically judge whether it is right or wrong. But a non-technical person or a retired architect who is working as a PMC, who is not has any knowledge of what is happening in the profession, he will probably misinterpret everything himself, and probably ते काहीतरी गडबड होती आहे सध्याला. हा जो म्हणतोय सिद्धार्थ जे म्हणतोय की ते फिजिबिलिटी चुकलेले असतात, त्यांना माहिती नसतं, लेटेस्ट नियम काय, दररोज नियमचे नवीन GR आलेले असतात, सर्क्युलर आलेले असतात, ते त्याला माहीत नसतात. फायरचे नियम दररोज सकाळी उठून बदललेले असतात, आणखीन कुठले करेक्शन्स आलेले असतात, हे त्यांना माहीत नसतं, आणि ते त्या सोसायटीला चुकीचं पिक्चर दाखवतात. नॉट म्हणजे बिकॉज दे आर मिसइन्फॉर्म्ड, नॉट बिकॉज दे आर डुईंग इट पर्पजफुली. म्हणजे बऱ्याच वेळा पर्पजफुली करतात असं नाही, पण दे आर मिसइन्फॉर्म्ड. तर त्याच्याकरता एक प्रोफेशनल हेल्प लागतो. तर एक छोटंसं ट्विक त्यांना जे करायचं आहे, तो दे आर अन आर्किटेक्ट, सो दे शुड ट्रीट दमसेल्फ ॲज अ PMC, ॲज अ प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट, अँड लीव द जॉब टू द आर्किटेक्ट अँड नॉट ट्राय अँड डू हिज जॉब. बरोबर आहे का हर्षल? प्रत्येकाचा स्कोप जो असतो ना, तो लाईकली ही ऑल्सो सेड अँड ही मेन्शन इन टू ऑल्सो इन हिज टॉकिंग, की डेव्हलपर त्याच्या पर्स्पेक्टिव्हनी गोष्ट बघणार, आर्किटेक्ट त्यांच्या पर्स्पेक्टिव्हनी गोष्ट बघणार, PMC त्याच्या पर्स्पेक्टिव्हनी. अल्टिमेटली वेन दे सिंक अँड रिस्पेक्ट टू इच अदर स्कोप ऑफ वर्क अँड देन डिस्कस, अँड देन त्याच्यातनं जे आउटकम निघेल दॅट विल बी बेटर फॉर द नॉट ओनली फॉर दॅट डेव्हलपमेंट, इट्स फॉर द सिटी, which actually creating the good character which is existing city and that neighborhood relate to.
नाही तुला आणखीन एक सांगतो मी, आणखीन एक गडबड काय होते. बाय डिफॉल्ट ऑल द डेव्हलपर्स बाय डिफॉल्ट, बिकॉज दॅट इज अवर वे ऑफ लाईफ, दॅट इज हाऊ पुन्हा रिअल इस्टेट हॅज कम अप. सो व्हॉट हॅपन्स इज इनव्हेरिएबली प्रत्येक डेव्हलपर, मग नील पण असे नका, फर्स्ट थिंग दॅट ही विल ट्राय इज टू मॅनेज ऑलवेज. So I think developers should come out of this cycle. So they have to have a no management policy, first of all. So I think CREDAI should pass a rule only ki redevelopment la no management. So if there is any sort of management, they should not do the job. So first of all, the first thing that they try and do is manage. I get so many calls कि sir आप है ना तो हम करते. मैंने बोला ऐसा कुछ नहीं है. मैं है तो उल्टा मत करो, प्रॉब्लम में आ जाएगा, मैं नहीं कर सकता हूँ. म्हणजे एक तर ती कॉम्पिटिशन पर्सेंटेजची, दुसरी ही कॉम्पिटिशन. सो इनव्हेरिएबली सी, बिकॉज ते आपल्या DNA मध्येच आहे की काय झालं की पहिला मॅनेजमेंट करायचं. सो फर्स्ट अँड फॉरमोस्ट दे विल ट्राय की टू टेक दॅट PMC बाय देअर साईड. एव्हरीबडी विल ट्राय, म्हणजे असं नाही की बाबा एकटाच करतोय किंवा नाही, एव्हरीबडी विल ट्राय. मग तो आर्किटेक्ट आपला आहे का, मग तो हा आपला आहे का, काहीही गरज नसते ह्याची. आणि खरं तर काहीही गरज नाही आहे. हे एवढं स्मूथ आहे ना, म्हणजे रिडेव्हलपमेंट इज अ व्हेरी सिम्पल प्रोसेस अनलेस यू मेक इट कॉम्प्लिकेटेड, अँड मोस्ट ऑफ द टाइम दे ओनली मेक इट कॉम्प्लिकेटेड. आणि आम्ही बऱ्याच वेळा सोसायटींना सांगतो सुद्धा की हॅव अ प्रॅक्टिसिंग आर्किटेक्ट ऑर ॲटलिस्ट अन आर्किटेक्ट हू हॅज प्रॅक्टिकली वर्क ऑन प्रोजेक्ट्स. म्हणजे बरेच वेळा असं होतं, तू म्हणतोस तसंच की, किंवा सरांचा जो मुद्दा होता तोच त्याचंच थोडं एक्सटेन्शन आहे की ज्या लोकांनी ॲक्च्युली काम केलेलं नाही ना, ह्यांना रोजचे नियम माहीत नसतात. सर जसं म्हटलं तसं की सकाळी फायरचा नियम वेगळा असतो, संध्याकाळी फायरचा नियम वेगळा असतो. किंवा कॉर्पोरेशनमध्ये आत्ता काय चाललं, बरेच वेळा मिसगाईड करतात. म्हणजे डेव्हलपरसुद्धा, आय एम सॉरी टू से, पण डेव्हलपरसुद्धा वेळ लागत असला किंवा त्यांना थोडासा टाईमलॅग हवा असला की सांगायचं सोसायटीला की कॉर्पोरेशनमध्ये लोकच अवेलेबल नाही आहेत, ऑथॉरिटीज अवेलेबल नाही आहेत. पण असं नसतं बरेच वेळा, किंवा नियमच बदलला आहे म्हणून ऑफर्स काहीतरी ट्विक करायच्या. ह्या थोड्याशा गोष्टी जास्त करून जी लोक प्रॅक्टिसिंग आहेत किंवा ज्यांनी प्रॅक्टिस केलेली आहेत किंवा सरांसारखे अनुभवी लोक आहेत ते व्हेरीफाय करू शकतात, किंवा त्यांच्या हातून तेवढं काम झालेलं असतं. वेरीन फक्त सोसायटीपुरतं काम करणाऱ्या लोकांना ह्या बरेच वेळा गोष्टी माहीत नसतात. आम्ही बरेच वेळा बघतो प्रोजेक्ट कॉस्टिंग काढलेलं असताना तेच ॲब्सोल्युटली चुकीच्या बेसवर काढलेलं असतं आणि प्रॉफिट्स काहीच्या काही दाखवून ठेवतात. सर जसं म्हणतात तसं ते टाकलं नाही पाहिजे ॲक्च्युली टेंडर डॉक्युमेंटमध्ये. हे फक्त इट शुड बी डिस्कस्ड अनऑफिशियली. पण हे सगळं टेंडरमध्ये टाकतात की डेव्हलपरला एवढा प्रॉफिट होणार आहे, तर तुम्ही एक्सपेक्टेशन द्या 150%. आणि सेलिंग रेट सुद्धा एक्झॅक्टली, व्हेरी ट्रू. आय टेल यू वन मोर, आय हॅव वन मोर एक्सपिरियन्स आय शेअर. सो मी जिकडे एक प्रोजेक्टला प्रिन्सिपल आर्किटेक्ट होतो आणि तिकडे या ॲपल कम्पेअर करायचं आणि प्रत्येकाने कोट करायचं. तर सगळ्यांनी नॉर्मली कोट केलं 60-65च्या मध्ये, एकाने कोट केले 80. हे तर खूप वेळा अनुभव होतो म्हणजे ह्याचा. तर मी काय करतो, नेहमी झाल्यानंतर मी एक सगळ्या डेव्हलपर्सना बोलवतो की तुम्हाला काय प्रश्न आहे का, तुम्हाला प्रोजेक्ट कळला आहे की नाही, हे आर्किटेक्चर त्याचे प्लॅन्स आहेत बघून घ्या. तर मी त्याला विचारलं, सर तुम्ही 80 कसं काय कोट केलं? तर म्हणाला काही नाही, आम्ही ते तुमचा प्लॉट एरिया बघितला, सेलेबल बघितलं आणि करून टाकलं कोट. त्याला काय म्हणाला? म्हटलं डिझाईन बघितलंच नाही, तुम्ही डिझाईन वगैरे बघितलं नाही किंवा तुम्ही ते काही नाही म्हणाले, ते शॉर्टली झाल्यानंतर बघू ना. जसं नील म्हटला तसं की सेलिंग रेट हा खूप आजकाल, म्हणजे आता मॉडेल कॉलनी किंवा शिवाजीनगर एरिया हा सगळ्यांना असं वाटतं की त्याचे 17,500, 18,000, 20,000 रुपये रेट काही करून मिळतो. पण मॉडेल कॉलनी किंवा शिवाजीनगर एवढा वास्ट आहे की आज तिथे 11,500, 12,000 सेलिंग होते आणि 18,000 होते. सो नाही प्लीज सांग त्याला, तुम्हाला महागात फ्लॅट विकतोय. नाही, कमिंग बॅक, मला एक थोडा ह्याच्यातून काहीतरी ॲक्शन पॉईंट द्यावा म्हणून. जसं क्रेडाय किंवा MBBA आम्ही हा अवेअरनेस क्रिएट करतो, वेगळ्या पद्धतीने करतात लोक, भरपूर भांडतात आणि त्या ह्याच्यात इतर लोकांना शिव्या घालतात. पण तो पॉईंट नसून एक अवेअरनेस क्रिएट करायचा MBBA प्रयत्न करू शकतो, क्रेडाय करू शकतो. तसं IIA किंवा अशा फोरम्समधून तुम्ही PMC किंवा आर्किटेक्चरल कन्सल्टंट फ्रॉम सोसायटी ह्याच्याबद्दल काही अवेअरनेस क्रिएट करू शकता का? काही त्याला चेक पॉईंट्स ठेवू शकता किंवा लायसन्सेस किंवा असं काही आहे का, सिस्टीम आहे? नो, आम्ही आधी मी खूप प्रयत्न केले सोसायटीजना सांगायचे की तुम्ही जो कोण PMC आर्किटेक्ट म्हणून जो तुम्ही PMC अपॉइंट करताय, म्हणजे PMC आर्किटेक्ट, तो तुम्ही यू मेक शुअर दॅट इज अन IIA मेंबर. तो तुम्ही जर का किंवा तुम्ही आम्हाला विचारलं तर आम्ही तुम्हाला एक लिस्ट प्रोव्हाइड करू की ह्याच्यातनं तुम्ही कोणी पण घ्या, ज्यांचे 10 वर्ष तरी किमान प्रॅक्टिसमध्ये कंप्लीट झाले त्यांना तुम्ही अपॉइंट करा. म्हणजे त्यांना नॉर्मली बऱ्यापैकी माहिती असतं सगळं. त्याच्या आधी म्हणजे आयदर आता काय झालेलं आहे, रिडेव्हलपमेंट ना हा धंदा झालेला आहे. एनी यंग पास आऊट त्याला असं कळतं की अरे इट इज अ व्हेरी गुड ऑपॉर्च्युनिटी, पैसे चांगले मिळतात,
PMC म्हणून काम केलं तर, और जे रिटायर होणार आहेत ते एकदम जागे झालेत आणि एकदम आलेत सगळे एकदम तरबेज होऊन तयार होऊन तिकडे. तर काय म्हणजे आधी काहीच पैसे मिळणार पांढरे नव्हते, केस. आता पांढरे केस आणि आता एक्सपिरियन्स दाखवून आपल्याला करायचं. म्हणजे जे फर्स्ट कॅटेगरी आहेत, जे यंग आहेत, त्यांना एक्सपिरियन्स नसल्यामुळे त्यांना बऱ्याच गोष्टी थोडेफार माहीत नाही आहेत. म्हणजे बिकॉज ऑफ लॅक ऑफ एक्सपिरियन्स, बिकॉज अनफॉर्च्युनेटली आर्किटेक्चर इज अ फील्ड ऑफ एक्सपिरियन्स. द मोर यू वर्क द मोर यू विल अंडरस्टँड. अँड जे रिटायर झालेले आहेत बिकॉज दे आर नॉट इन टच विथ वॉट एव्हर इज गोईंग ऑन इन द मार्केट टुडे और वॉट आर द न्यू रूल्स अँड रेग्युलेशन, दे आर मिसइन्फॉर्म्ड. त्यामुळे पहिली कॅटेगरीसुद्धा डेंजरस आहे आणि शेवटची कॅटेगरीसुद्धा डेंजरस आहे. तर ही मधली कॅटेगरी जे प्रॅक्टिसिंग लोकांची आहे, ॲटलिस्ट थोडेफार तरी दे आर टुवर्ड्स द राईट एंड. म्हणजे मिसइन्फॉर्म नाही केलं ना तर बऱ्यापैकी तो आय थिंक हर्षलला माहिती असेल तो सुरळीत होऊन जाईल. तो पण याला पिरियड चेक ठेवू शकतो का, एन्फोर्स करू शकतो का? नाही ना, आपल्या इकडे ते खूपच नाही होऊ सी शकत. फायनली काय होतं, हू इज फेसिंग तर सोशल रिस्पॉन्सिबिलिटी लोकांची आहे. म्हणजे जो आम्ही माणूस अवेअर राहतोय करू, त्याची होणार आहे. आम्ही अवेअर करू, आम्ही सांगू की तुम्ही IIM मेंबर. नाही, आम्ही बरेच वेळा सांगतो की प्रॅक्टिसिंग आर्किटेक्ट्सला ठेवा, पण अगेन इट इज अ चॉईस, मी सोसायटीज तुम्हाला एक चॉईस. अथॉरिटीचं एक्झाम्पल पण शेअर करतो. एक अथॉरिटी आहे, म्हणजे मी नंतर नाव डिस्क्लोज करतो, पण बहुतांशी आपल्याला सगळ्यांना माहिती असेल. तिथे काय आहे माहिती आहे का, इफ देर इज अ प्लॉट लाईक 2 एकर 3 एकर वट एव्हर 1 एकर प्लॉट आहे, यू हॅव टू सबमिट दॅट प्लॉट टू दिस अथॉरिटी की हा आमचा प्लॉट आहे, इथे ही जी मी याचा ओनर आहे किंवा हे आमची रिडेव्हलपमेंट आहे, यू हॅव टू सबमिट टू दॅट अथॉरिटी. ऑफकोर्स हे इथे इम्प्लिमेंट होईल ना होईल, मी जस्ट एक थॉट डिस्कस करतो आहे, ज्याच्याने हू नोज की दॅट क्लूज मे बी सर हेज हॅवन अँड समथिंग इज गोइंग टू बी हॅपन. सो यू हॅव टू सबमिट दॅट प्लॉट. That government authority or that is also education authority. It's not a normal kind of thing. They are discussed. तिथे काय मिक्सची बिल्डिंग असायला पाहिजे, तिथे कमर्शियल असायला पाहिजे, हाय अँड रेसिडेन्शियल असायला पाहिजे, ती डेन्सिटी त्या रोडला मॅच होते की नाही, त्याच्यात ते पार्किंग सबर्स होतात की नाही, तिथली सॉईल आणि सगळं काही आहे की नाही, किंवा आपण जो त्या विभागामध्ये पाणी पुरवठा करणारी जी पाईपलाईन आहे त्याची डेन्सिटी त्या विभागाला किती डेव्हलपमेंट सबमिट करू शकते, या सगळ्याचा ती ॲनालिसिस करून ती म्हणते की ओके ठीक आहे, इथे आहे ना या 4 BHKचे हे अपार्टमेंट्स बनू शकतात, किंवा इथे टॉलेस्ट बिल्डिंग बनू शकते, किंवा इथे कमर्शियल बनू शकते. ती म्हणते आणि ती रिपोर्ट सबमिट करते त्या ओनरला, त्या डेव्हलपरला, की ही कमर्शियलसाठी सबमिटेड आहे. आय अंडरस्टँड इथे थोडा ग्लिच असू शकतो इंडियन सिस्टीममध्ये, पण लेट मी ऑनेस्ट विथ यू की आपण हे डिस्कस करताना पुट करू. आणि देन त्याच्याकडे आल्यानंतर तो म्हणतो मला वाटलं की मला रेसिडेन्शियल बनवायला मिळेल, अच्छा माझी बिल्डिंग ही कमर्शियलसाठी आहे, आणि देन तिथे कमर्शियल बनतं. आणि अशा प्रकारे तो स्ट्रीट डिझाईन होतो, अशा प्रकारे ते फुटपाथ, पार्किंग, डिस्कोजन आणि असं सगळं होतं. अँड दॅट इज द व्हेरी ब्युटिफुल सिटी टुडे. अँड दिस एक्सरसाइज दे स्टार्ट 25 to 30 years बिफोर. अँड नाव वी आर गोइंग टू व्हिजिट अँड वी आर अप्लाय फॉर द विजाज अँड अदर थिंग. आणि आपण जातो, फोटो क्लिक करतो आणि सगळे एन्जॉय करतो ती सिटी. नाव दॅट सिटी इज सिंगापूर. सी द ब्युटी इज नॉट लाईंग ऑलवेज for making a good architecture by making the elevations or making the aesthetic fiends and other thing, and that character is come from that root. That rootला चला ठीक आहे, हा ट्रान्झिशन पिरियडमध्ये का होईना, जे आता आपण भोगतोय किंवा जे आपण आता सफर होतोय, कधी कधी आपण छान पण वाटतं आपल्याला एखादं प्रोजेक्ट चांगलं झालं की, पण त्या ट्रान्झिशन पिरियडमध्ये जर आपण ह्या गोष्टींवरती विचार करून जर थोडी आत्ता मोमेंट चालू केली, तर नंतरच्या 20 वर्षानंतर हा पस्तावा होणार नाही की व्हॉट वी डीड. सो अल्टिमेटली वी आर कोलॅबरेटिंग. वन इज अ PMC, वन इज अन आर्किटेक्ट, वन इज अ लायसन्स पर्स्पेक्टिव्ह, वन इज अ डेव्हलपर, to manage that thinking and percolate that thinking to make that city better. So it's not better for that building or not bidding, it's for the betterment of city. सो एक्झॅक्टली आय गॉट युअर पॉईंट. सो मी तुला काउंटर प्रश्न विचारतो. सो व्हॉट डू यू थिंक अबाउट TOD? TOD म्हणजे काय? सो ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंट, TOD अलॉंग मेट्रो लाईन्स, तिथे FSI जास्त दिला आहे. तर हे करण्यामागे गव्हर्नमेंटचं काय इंटेन्शन होतं? तर हे करण्यामागे गव्हर्नमेंटचं असं इंटेन्शन होतं की लोकांनी इकडे 4 व्हीलर्स असलेले लोकांनी फ्लॅट नाही घ्यायला पाहिजे. इथे हायर डेन्सिटी केलेली आहे, तिथे 2 व्हीलर वापरणारे किंवा मेट्रो वापरणारे, प्रिलिमिनरी मेट्रो वापरणारे लोकांनी तिथे फ्लॅट घ्यायला पाहिजे, की जे आज बावधनला, भुगावला जाऊन राहत आहेत, त्याच्याऐवजी त्यांनी अलॉंग द मेट्रो लाईन्स हाय डेन्सिटी एरियामध्ये राहायला पाहिजे. म्हणजे त्यांनी काय करायला पाहिजे होते? म्हणजे त्यांनी तिकडे बेसमेंट बॅन करायला पाहिजे होते.
तर त्यांनी काय केलं, फक्त TOD इम्प्लिमेंट केलं, पण पार्किंग नियम इम्प्लिमेंट केले नाही. जर त्यांनी असं नियम इम्प्लिमेंट केलं असतं की TODच्या 500 मीटरमध्ये ज्याला तुम्ही 4 FSI देताय त्याला फक्त 2च लेवल पार्किंग द्यायचं आणि फर्स्ट कम टू फर्स्ट पार्किंग द्यायचं, आणि ज्याच्याकडे 2 व्हीलर आहे त्यांनीच फ्लॅट घ्यायचं, तिथे 4 व्हीलर वापरायचं नाही, 4 व्हीलरवाल्यांनी कंपल्सरी तिथे फ्लॅट घ्यायचा नाही, तर ते TODचा जो काय खरा अर्थ होता तो साध्य झाला असता. आता परत काय होतंय, ज्याच्याकडे कार नाही तो सिंहगड रोडला राहतोय, बावधनला राहतोय, तिथे भुगावला जाऊन राहतोय, आणि ज्याच्याकडे मर्सिडीज आहे तो त्या TODमध्ये येऊन राहतोय. आणि तो परत आणि ऐका ना, आणि परत सरांसारखे बिल्डर, आर्किटेक्ट, आपल्यासारखे आर्किटेक्ट आपण 4-4 बेसमेंट खाली एवढं खाली जातोय की आता आपण अमेरिकेतनं बाहेर पडणार आहे खालनं. सी सर, ज्यावेळेस फॉर्च्युनेटली आय एम व्हेरी फॉर्च्युनेट टू डिझाईन दॅट मेट्रो फ्रॉम वनास टू रामवाडी अँड अदर थिंग. सो द थिंग इज, सी देर इज अ वन वर्ड फॉर ऑल दिस थिंग, इज व्हेरी स्ट्रॉंग वर्ड इन टर्म्स ऑफ डेव्हलपमेंट प्लॅन असो, देन टाउन प्लॅन असो आणि इन्फ्रास्ट्रक्चर, पॉलिटिकल विल. हा जो पॉलिटिकल विल जो आहे ना, हा एक व्हेरी डिफरंट सब्जेक्ट आहे पुणे किंवा महाराष्ट्राच्या ग्रोथला. एक जिथे पॉलिटिकल विलचा तुम्ही जर समजा अभ्यास जर केला किंवा चेंज जर असली ना, तिथे तुम्हाला ग्रोथ पॅटर्न हा तुम्ही जो म्हणता ना त्या दृष्टीने दिसेल. पॉलिटिकल विल इज अ नीड ऑफ दिस थिंग वेन वी आर इन ट्रान्झिशन ना. सो ज्यावेळेस मी म्हणतोय की PMC, डेव्हलपर, आणि ॲक्च्युली देर इज वन अनदर पर्सन इज ऑल्सो देर इज अ दिस थिंग, अ पॉलिटिकल विल. आता गव्हर्नन्स, आता होतं काय की ज्यावेळेस मेट्रो बनली ना त्यावेळेस सगळ्यात पहिले ना, आउटर सिटी हॅज टू बी कनेक्ट इन टू द इनर कोअर. बट व्हॉट हॅपन इन टू दिस थिंग की पहिले ना इनरला मेट्रो बनली कशासाठी, फुटफॉल जनरेशन, वेअर इज दोज पीपल आर युजिंग दोज मेट्रोज फॉर द टॉय ट्रेन. सो इनिशियली ती डिमांड आहे ना ती, तर आपण काय करतो की एक्झॅक्टली रिव्हर्स मॉडेल करतो किंवा एक्झॅक्टली आपण काहीतरी वेगळं दाखवतो. मग खरंच तसं आहे का, ह्या गोष्टींवरती खूप मॅटर करतं. सो अगेन जर समजा सेंट्रलला लाईक सिद्धार्थ had said की 14,000 रुपये आणि 11,000 रुपये, जरी 11,000 रुपये धरू आपण, नाही 14 आणि 16,000च्या गोष्टी करू, हू इज गोइंग टू अफोर्ड 11,000? न्यू एम्प्लॉई ज्याला 20,000 रुपये पगार आहे, ज्याच्या कॅटेगरीत ते बसतं, नो. अगेन विथ दोज पीपल who is again that category who is having 1 lakh rupees minimum salary on monthly, who is having the 1 lakh rupee minimum salary with that aged group, with that aged people, and now they are not believing on the metro because they are on that category of this thing, they are using the car. नाही, आणि So it's सर all त्याच्यात correlated आता with each म्हणजे other. अगदी UDCPR मध्ये सर जसं म्हटलं तसं की नियम केले नाहीत अशातला भाग नाही. त्यांनी रिक्वायरमेंट्स कमी केल्यात, पार्किंगच्या अर्ध्या केल्यात, पण त्याला त्यांनी एक अँटी रूल पण दिलाय की तुम्ही चलन भरा किंवा त्याचे पैसे भरा आणि जास्त you take parking जास्त घेऊन hardship parking भरा. असं काय होतंय, त्यांनी नियम दिलाय पण त्याला एक अँटी रूल पण दिलेला आहे. Again marketing and selling, again marketing and selling is pointed. सर ते ठीक आहे, नियम आहे, पण तुम्हाला बेड -1 कार तर द्यावीच लागेल. ती 4 BHK आहे ना, तुम्ही 3 तरी कार नाही तर तुमचा विकलाच नाही जाणार. करेक्ट. हा जो थिंग आहे ना, हे एवढं प्रेशर आहे डेव्हलपरवरती, तो म्हणतो जाऊ दे ना, पहिले दुसऱ्याला करून बघू दे, मग नंतर मी करतो की एकच पार्किंगवरती चालवून. पॉलिसी मेकिंगमध्ये किती आर्किटेक्टचा इन्फ्लुएन्स असू शकतो? 0 असायला पाहिजे. असायला पाहिजे, खूप असायला, 100% असायला पाहिजे, पण 0. लाईक ही सेड की देर इज अ लेअर ऑफ द सिस्टीम. आज पॉलिसी मेकिंगमध्ये किती लेअरनी काम होतं. आज अर्बन डिझायनर हा फक्त कोर्ससाठी राहिलेला आहे असं वाटतंय का कधी कधी? आणि असं म्हणायची वेळ आली की पॉलिसी काही असेल, वी विल प्रॅक्टिस सस्टेनेबल डिझाईन, वी विल प्रॅक्टिस होलिस्टिक लिव्हिंग, किंवा वी विल ओनली डिझाईन बिल्डिंग्स, वी विल ओनली यूज द FSI जो आमच्या पूर्ण कोड ऑफ कंडक्ट किंवा आमच्या डेव्हलपमेंटनुसार बसतो. पॉलिसीज तुम्ही काही ठेवा, तुम्ही 10 FSI द्या, पण आम्ही नाही बांधणार. ते पर्क्युलेट व्हायला पाहिजे. ही विजन तुम्हाला पुण्याची कधी येईल असं वाटतं का? नाही सर, ते पर्क्युलेट व्हायला पाहिजे. लाईक ही यूज दॅट स्टेटमेंट, सपोज मी पण यूज दॅट स्टेटमेंट, ही यूज दॅट स्टेटमेंट, माझ्या हे याच्यात बसतं ना, तर मग मी हो म्हणतो, नाही तर मी म्हणतो मला नाही करायचं. समजा मी म्हणाल अच्छा हे तुमचं आहे का, हे FSI आहे का, नाही हे डेन्सिटी मॅच नाही होतं, हे नाही बसत, हे मी नाही करू शकत. ठीक आहे, पहिल्या 5 दिवस तुम्ही असा कुठला प्रोजेक्ट सोडलाय? ह्याच्यात थोडंसं काय माहिती आहे का, म्हणजे ह्याच्यात एंड युजर म्हणजे सोसायटीच्या मेंबर्सनी सुद्धा ह्याच्यात थोडंसं, कारण काय होतं ना, बेसिकली आपण त्यांच्या रिक्वायरमेंट्सच्या फुलफिल करत असतो. आपण जर आज म्हटलं की मी तुम्हाला छान डिझाईन देतो पण 4च FSI वापरीन, तर लोक आज ॲक्सेप्ट करत नाहीत. सर समोरच आहेत, सर सांगू शकतील याच्यावरती की जर एखादा दुसरा डेव्हलपर
अगदी खराब डिझाईन पण तो 5 FSI यूज करतोय, तर डेफिनेटली लोक अक्षरशः सांगतो लोक डोळ्यावर पट्टी बांधतात आणि लोक 5 FSIच्या डिझाईनसाठी जातात आणि मग ते सस्टेनेबल राहत नाही. आणि बरेच वेळा आता ग्रीन FSI आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, इनिशिएटिव्ह आहे आपल्या UDCPRमध्ये. बरेच वेळा ग्रीन FSI हा लोकांना फायनली प्रॉपर्टी टॅक्समध्ये मिळणारा बेनिफिट आणि FSI मिळणारा डेव्हलपर्सना बेनिफिट याच्या पुरता सीमित त्याच्या राहतो. पलीकडे त्याचा Correct. इम्प्लिमेंटेशन होत नाही. जस्ट टू टेक टुवर्ड्स अ व्हेरी बॅक, म्हणजे काय म्हणतात ना, खूप जुनं आपण ना सगळं रामराज्यात कसं व्हावं ह्याच्याबद्दल हो, चर्चा छान करतोय करतोय. आणि आपण रोज महाभारत फेस करतोय. म्हणजे इफ यू लुक ॲट इट, वी हॅव नॉट लर्न फ्रॉम द हिस्ट्री, म्हणजे ऑर पास्ट मिस्टेक्स. म्हणजे प्रॉबॅबली मी परवाच कोणाशी तरी बोलत होतो की 1961 साली जेव्हा पुण्यात पूर आला, म्हणजे दॅट वॉज द टाईम वेन पुणा एक्सप्लोडेड इन टू ग्रोथ. कारण त्यावेळेला शनिवार नारायण इथेच लोक राहत होते आणि वाडे होते. तिथनं लोक मग एरंडोणा, कोथरूड, सहकारनगर, दे वेंट आउटवर्ड. तिथे बऱ्याच टाउन प्लॅनिंग स्कीम्स झाल्या. टाउन प्लॅनिंग स्कीम्समुळे म्हणजे जे डेक्कन जिमखान्याला एक व्हॅल्यू आली, ती व्हॅल्यू त्या टाउन प्लॅनिंग स्कीममुळे आली. कारण तिथे प्रॉपर लेड आउट रोड्स होते, ओपन स्पेसेस होत्या आणि त्याच्यामुळे त्याला एक छान कोझीनेस आला होता. सो जस्ट टू म्हणजे समराईज, मला वाटतं आपण जे बोलतोय, आय थिंक दिस शुड बी स्टेप 1. मुळात हे बोललंच जात नाही, किंवा जे बोललं जातं ते आपण दोघां मिळून बोलतो आणि समहाव वी फील दॅट दिस शुड नॉट गो आउट इन टू द वर्ल्ड बिकॉज लोक असा विचार करतील, लोक तसा विचार करतील. सो फॉर मी टुडे हे कॉन्व्हर्सेशन होणं इज स्टेप 1. स्टेप 2 इज पर्क्युलेटिंग दॅट, क्रिएटिंग अवेअरनेस टू ऑल द कम्युनिटीज, म्हणजे आर्किटेक्ट्स असतील, डेव्हलपर्स असतील, सोसायटी मेंबर्स असतील. सो इम्प्लिमेंटेशन कधी होईल, जेव्हा त्याचं इनफ अवेअरनेस होईल. आणि अवेअरनेस कधी होईल, जेव्हा तुमच्यासारखे एस्टॅब्लिश लोक हे बोलायला लागतील विदाउट अ वरी इन द वर्ल्ड. आणि आय थिंक दॅट वॉज वॉट वॉज नीडेड, ॲटलिस्ट फॉर मी, की म्हणजे मी इथे डेव्हलपरची हॅट किंवा एखाद्या आर्किटेक्टची हॅट घालून नाही आलो, बट जस्ट टू अंडरस्टँड की इज दर अ वे फॉर थिंग्स टू गेट बेटर. का आपण आहोत हे असंच जाणार आहे किंवा इनफॅक्ट वर्स होणार आहे. तर आत्ताच्या पुणे मार्केट स्पेसिफिक आपण बघायला गेलो ना, तर इतके इश्यूज आहेत की रोज प्रोसेसेस बदलतात, लायझनिंगमधले प्रोसेस बदलतात, सिटी सर्वेमध्ये प्रोसेस बदलतात, पॉलिटिकल अंडरकरंट्स बदलतात. तर ह्या सगळ्यातून काम करायला काहीतरी सिल्वर लाईनिंग पाहिजे की आपण पुण्यासाठी काहीतरी डेव्हलपमेंट करतो आहे, विच इज गुड. ही न दिसल्यामुळे आत्ता लोक एकदम ब्लाइंड साईड होऊन जे आपल्या समोर आहे तेवढ्यावरच विचार करतात. बट जशी अशी कॉन्व्हर्सेशन वाढतील, लोकांना अवेअरनेस येईल किंवा तुम्ही अजून 4 ठिकाणी हे मेन्शन कराल, तसं थोडंसं थॉट प्रोसेसमध्ये बदल येईल. डेफिनेटली माझ्या एजचे जे आता आम्ही कामं करतो, जे साधारण 25 ते 35, 40च्या वयोगटातले डेव्हलपर्स आहोत, आर्किटेक्ट्स आहोत, आम्ही ह्याचा नक्की विचार करू. नक्कीच. म्हणजे मला असं वाटतं की हा जो तू एक म्हणजे यू ट्राय टू ब्रिंग ऑल ऑफ अस टुगेदर फॉर अ डिस्कशन. आणि मला असं वाटतं हे डिस्कशन बऱ्यापैकी आपल्याला वारंवार करण्याची गरज आहे. म्हणजे मी तर तुला नक्की सांगतो की मी एखाद्या आता सोसायटीमध्ये जिथे बऱ्यापैकी आय एम एबल टू टॉक विथ द एंड युजर्स, की मी एंड युजर्स म्हणतो आहे की जे डिसिजन मेकर्स आहेत, त्यांना सांगितलं की विल हायर अन आर्किटेक्ट हू इज सेन्सिटिव्ह टू डू युअर प्रोजेक्ट. Maybe there are 2 or 3 good architects. We should bring them on board, see to it that we create a vision not only for the society but overall the neighborhood. कारण मे बी सिटी लेवलला सोसायटी नाही विचार करू शकणार, पण नेबरहूड लेवलला तर नक्की विचार करू शकतं. कुठेतरी हे ट्रिगर ऑफ व्हायला पाहिजे. आय टोटली बिलीव्ह की आपण पुणेकर आहोत, आपण नक्की ह्याच्यातनं चांगली गोष्ट पुढे नेणार करायला पाहिजे. प्रयत्नशील तर आपण सगळेच असतो. पण मला असं वाटतं की म्हणजे आत्ता आपण तू जसं म्हटलं की यू आर नॉट वेअरिंग अ डेव्हलपर हॅट और यू आर नॉट वेअरिंग अन आर्किटेक्ट हॅट. ॲक्च्युली आपण सगळे एका प्रोजेक्टसाठी काम करतो आहे आणि त्या प्रोजेक्टचा इम्पॅक्ट त्या नेबरहूडला होणार आहे, त्याचा इम्पॅक्ट सिटीला होणार आहे. सो कुठेतरी सुरुवात त्या प्रोजेक्टपासून सुरू व्हायलाच पाहिजे. कारण ही जर सुरुवात झाली तर
एक 10 वर्षात वी कॅन से की ओके बिट्स अँड पीसेसमध्ये तरी काहीतरी चांगलं झालं, कारण अदरवाईज इट इज बिट स्केरी की मला नाही वाटत अजून 10 वर्ष मी पुण्यात राहीन, म्हणजे पुण्यात राहण्यासारखी पुण्याची परिस्थिती राहील का, हा एक प्रश्नचिन्ह आहे. पुण्यामध्ये एक गुड पॉईंट हा आहे, पुणे इज हॅव्हिंग द कल्चरल आस्पेक्ट, पुणे इज हॅव्हिंग द इंटेलेक्च्युअल नॉलेजेबल सिटी आस्पेक्ट, आणि पुणे इज हॅव्हिंग द ऑब्झर्वेशन कॅपेबिलिटी. ज्यावेळेस असे 1-2 अरे नाही का तो तिकडे जो खराडीला प्रोजेक्ट तशासारखं आम्हाला करायचं आहे, अरे इकडे नाही का इकडे झालं हडपसरात तसं करायचं आहे. सो दॅट एक्झाम्पल जरी आत्ता कमी असतील तरी ते सेट करणं गरजेचे आहेत. अदरवाईज जर एक्झाम्पलच नसेल एखादा हिरोज, वाय द सुपर हिरोज और वाय द पुणे हॅज हॅव्हिंग दॅट कल्चर अबाउट दॅट स्पेसिफिक फ्यू पीपल ऑफ नेम, लाईक टिळक असो किंवा काय असो, ते जे नावं आहेत ते काय आहेत. जर एक्झाम्पल जर सेट करणारे 3-4 प्रोजेक्ट नसतील ना, तो पूलच मिळणार नाही. आणि एव्हरी इफ थिंकिंग की नाही तो हा प्रोजेक्ट नाही आहे, तो आपण नंतरच्या प्रोजेक्टमध्ये नक्की करू, ते कधीच होत नाही. 10 प्रोजेक्ट होतात, 18 होतात, 20 होतात, पण तो पूल येतच नाही. तो कुठून तरी तो प्रोजेक्ट म्हणणं गरजेचं आहे, हाच तो प्रोजेक्ट आणि इथून तो पूल. 4 कोपऱ्यात जर 4 तसे प्रोजेक्ट झाले ना, दॅट क्रिएट्स दॅट नेबरहूड ॲक्टिव्ह, अँड दॅट रिपल इफेक्ट, and that is called that theory about making that city viable. You take any example of the beautiful city, you take Chandigarh, you take any kind of city, you take दिल्लीमध्ये ज्यावेळेस 4 पॉईंट तसे झाले दिल्लीमध्ये नंतर किंवा एनी फॉरेन कंट्रीज ऑल्सो, त्यावेळेस प्रत्येक वेळेला आता नवीन कोणी आलं आपल्या घरी पाहुणे आलं, मुंबईमध्ये आलं चला आम्ही तुम्हाला सिटी दाखवतो, कोणी सेकंड टायर सिटीमध्ये आलं ना की मुंबईमध्ये BKCला घेऊन जायची हौस आहे. माझ्याकडे आत्ता प्रॉब्लेम असा झाला आहे, मी कॉन्झर्वेटिव्ह फिजिबिलिटी दिला समजा 50%, तुम्ही ना एक काम करा 80%चा फिजिबिलिटी द्या, मग आम्ही डेव्हलपरवर बघतो काय खाली यायचं आहे ते. पण आमच्याच आर्किटेक्टनी कमी फिजिबिलिटी दिला तर डेव्हलपर कसा वाढवेल. आय एम रिअली म्हणजे कधी खरंच हा फिजिबिलिटी आहे का फार्स आहे याच्यावरती एक क्वेश्चन मार्क आहे, कारण पीपल डोंट लुक ॲट द प्रोजेक्ट, पीपल ओनली लुक वॉट दे आर गेटिंग. आणि देर इज द क्रक्स म्हणजे अबाउट दिस की हे दिस नीड टू बी अंडरस्टूड. कारण मी अशीही लोकं बघितली आहेत की आता येतात, आम्हाला गर्दी नको, कमी मिळालं तरी चालेल, कारण जे आता सेन्सिटिव्ह लोकं झाली आहेत की ज्यांनी कम्प्लिटेड प्रोजेक्ट जाऊन बघितलेत त्यांना लक्षात आलं की आपल्याला हे असलं काही करायचं नाही आहे. पण इन अ ग्रुप ऑफ से 10 सोसायटीज कमिंग मे बी ओनली 1 or 2, याच्यापेक्षा अल्टिमेटली म्हणजे दे गो डाऊन टू फिगर्स वेअर आपल्याला जसं आता यू राईटली सेड अबाउट द पियर रिव्ह्यू. काय होतं माहिती का, एक तर कुठलाही एका कन्सल्टंटनी सांगितलं ना की त्या कन्सल्टंटचं क्रॉस चेकिंग करायला 4 ठिकाणी जायचं, त्याला काय डेटा पॉईंट द्यायचा माहीत नाही. त्यापेक्षा पण पियर रिव्ह्यू केला ना, आय फील दॅट विल ॲटलिस्ट हॅव सम सँटिटी. आपण समजा IIAच्या बेसवर ESAच्या बेसवरती आपण हा काही एक पियर रिव्ह्यूचं विचार करू शकलो ना, कारण मला असं वाटतं स्पेसिफिकेशन्स आहेत. लोक म्हणजे लिटरली कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजीचा किती डिटेल्ड वापर करतात ड्युरिंग कन्स्ट्रक्शन. म्हणजे आम्ही बरेचदा कधी शॉर्टलिस्टिंग ऑफ डेव्हलपर करताना हाय व्हॅल्यू प्रोजेक्ट असेल तर त्या कंपनीच्या स्टाफ स्ट्रेंथवरती जेव्हा कॅल्क्युलेट करतो तेव्हा कधी असं लक्षात येतं की ज्या कंपनीचे ओव्हरहेड जास्त आहेत ते ऑफर देऊ शकणार नाही आहे. इतके कॅज्युअली आता आपण रेग्युलर रोजच्या डिस्कशनमध्ये घेणारे शब्द येतात ना, एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स, IOD, की लोकांना ह्याची मॅग्नेट्यूड कमी वाटते. ह्यांना फक्त बरेच वेळा नावं माहिती असतात. सँक्शन आणालच की 2 महिने, अरे कसं नाही. म्हणजे ह्याच्यामध्ये आता सिद्धार्थ म्हणला ना, म्हणजे ULC हा तर एक म्हणजे तसा बघायला गेला तर क्लिष्ट आणि खूप टेक्निकल प्रश्न आहे. पण माझ्याकडे असे काही म्हणजे एक्झाम्पल्स आहेत की जिथे सोसायटीनी डेव्हलपर सिलेक्ट करून 3-3 वर्ष झाली काम चालू झालं नाही आहे, आणि त्यावेळेला असं लक्षात आलं की अरे हा सोसायटीच्या लेआउटमधला प्लॉट होता, त्याच्यात सबडिव्हिजन नव्हतं, पण बाकीच्यांना विचारात न घेता टेंडर काढून डेव्हलपर फायनल करून ते बघून गेले. डेव्हलपर काय बघून गेले. सर बरेच वेळा जुनी ओपन स्पेस असते त्याच्यावर कुणाची तरी मालकी असते हे, आणि तो माणूसच नेमका अवेलेबल नसतो किंवा तो ॲब्स्काउंडिंग असतो आणि हे सोसायटीला माहीतच नसतं. टेंडर
अलॉट होतं, डेव्हलपरला काम मिळतं आणि मग नंतर शोधाशोध चालू होते की अरे ओपन स्पेसची मालकी दुसरी, हे जेव्हा मोजणीला जातो विषय, ह्या बऱ्याचशा गोष्टी PMC-वाल्यांनी बघितल्या गेल्या नसतात. आणि द मेन प्रॉब्लेम बिहाइंड दॅट इज की त्यांनी काम केलेलं नसतं आणि त्यामुळे ह्यांनी सोसायटीला अवेअर केलेलं नसतं. मग सोसायटी गेट्स इरिटेटेड, म्हणजे की 2-2 वर्ष झाली आम्ही का, आणि मग इट कम्स डाऊन टू द डेव्हलपर की त्या डेव्हलपरला ब्लेम करायला लागतात की अरे तुम्हाला काम देऊन 2 वर्ष झाली, हाऊ कम द प्रोजेक्ट इज नॉट स्टार्टेड येट. म्हणजे त्यांचे काहीतरी निगेटिव्ह पब्लिसिटी होणं डेव्हलपरबद्दल, हे फार गोष्टी व्हायला लागल्यात. म्हणजे की त्याच्यासाठी स्टार्टिंगलाच डॉक्युमेंटेशन वॉटर टाईट असणं किंवा त्याच्यातले जे काही हे आहेत म्हणजे शॉर्टफॉल्स आहेत त्या आधीच सोसायटीला सांगणं, आणि ह्याला एवढा वेळ कालावधी लागणार. भले डेव्हलपरनी करू देत, त्याच्यावरती तुम्ही रिस्पॉन्सिबिलिटी टाका. मी ज्या पद्धतीने जेव्हा रिडेव्हलपमेंट करतो ना, तेव्हा डेव्हलपरला फक्त फायनान्शियल प्रेझेंटेशन करायचं असतं. तेव्हा आम्ही त्यांना सांगतो की तू फक्त फायनान्शियल प्रेझेंटेशन कर, आणि नुसतं ते फायनान्शियल प्रेझेंटेशन अशा करता कर की त्याच्यामध्ये तुझं कन्स्ट्रक्शन कॉस्ट आली पाहिजे, त्याच्यामध्ये तुझं डॉक्युमेंटेशन कॉस्ट आली पाहिजे, हे सगळं आणि त्या प्रेझेंटेशनमध्ये तू हे सुद्धा द्यायला पाहिजे की मी फक्त ह्या कंडिशनमध्येच पर्सेंटेज वाढवू शकतो. म्हणजे समजा मी कोट केलेलं 65% कोट केलं आणि जर मला 75% वाढवायचं असेल तर मला माझं हे पॅरामीटर्स वाढवणार. मी कमर्शियल वाढवीन, मी ह्याव करीन, तुम्ही मला हे करायला दिलं तर मी हे करीन, मी ते करायला दिलं तर तुम्ही ते करीन, तुम्ही ते करायला दिलं तर मी ते करीन. ह्याचं तुम्ही ऑप्शन द्या ना. ऑप्शन 1 द्या, ऑप्शन 2 द्या, ऑप्शन 3 द्या, आणि ॲज अन आर्किटेक्ट वी विल इम्प्लिमेंट दोज ऑप्शन. म्हणजे समजा तुझं ऑप्शन 3 तू सिलेक्ट केलंस आणि त्याच्यामध्ये मला सांगितलं असेल की नाही 4 बेडरूमचे फ्लॅट तुम्ही काढायचे आणि जे पॉसिबल असेल तर वी विल चेंज द प्लॅन अकॉर्डिंग टू युअर रिक्वायरमेंट. आणि बरेच वेळा फायनान्शियल इम्प्लिकेशन्स डॉक्युमेंटेशनमध्ये, म्हणजे नील वुड बी मोर अक्वेंटेड विथ दिस, की इतके जास्त असतात फायनान्शियल इम्प्लिकेशन्स. म्हणजे मी म्हटलं तसं ULC असेल, एरिया करेक्शन असेल, हे त्यांच्या कुठे म्हणजे त्यांच्या कॅल्क्युलेशनमध्येच नसतं, कारण का त्यांना त्यांची चूक नाही आहे ह्याच्यामध्ये. बेसिकली PMC इनएक्सपिरियन्स PMCमुळे हे बरेच वेळ होतं की सांगितलंच गेलं जात नाही पुढे, आणि दे हॅव सम एक्सपेक्टेशन्स की प्रोजेक्ट आज 1 वर्षात चालू होईल. जसं नील म्हटलं तसं की EC काय तुम्ही आणाल 2 महिन्यात. अरे तसं नाही आहे. देर आर अ लॉट ऑफ थिंग्स टू बी सीन. तुम्हाला ह्या 30 वर्षामध्ये म्हणजे वी हॅव सीन डेव्हलपर्स हू हॅव मिंटेड मनी, म्हणजे नॉट म्हणजे बघितलं आहे की त्या लोकांनी भरपूर पैसे कमवले. पण आत्ताची सिच्युएशन इट इज नॉट दॅट वे. डेव्हलपर हॅज बिकम अ व्हेरी मॉडिफाईड कॉन्ट्रॅक्टर. म्हणजे मला नाही इथे कुठे दिसत, म्हणजे ॲटलिस्ट इन द रिडेव्हलपमेंट केस तर 100% की तो कॉन्ट्रॅक्टर व्यतिरिक्त त्याच्याकडे काही फारसा स्कोप नाही आहे. आणि त्याच्यामध्ये जसं सिद्धार्थ सो द राईट वर्ड इज कॉन्ट्रॅक्टर्स प्रॉफिट. फक्त कॉन्ट्रॅक्टर्स प्रॉफिट, इट इज नॉट डेव्हलपर्स प्रॉफिट, नॉट ॲट. बट या सगळ्यामध्ये तुम्हाला असे कुठले डेव्हलपर्स वाटतात की जे हु आर डुईंग गुड सेन्सिटिव्ह डेव्हलपमेंट टुडे इन द स्पेस ऑफ रिडेव्हलपमेंट? सो आय थिंक दिस इज वन ऑफ द बेस्ट क्वेश्चन्स यू हॅव आस्क्ड. सो मी तुला नक्की उत्तर देतो याचं. So 99% all the developers are well organized, are very well organized these days. So those days are gone की बाबा माझ्या नुसतं फायनान्स आला आणि मी डेव्हलपर झालो. नो. सो 99% everybody is very brilliantly त्यांचं सेटअप बिटअप सगळं इन प्लेस आहे, सिस्टम्स इन प्लेस आहे. द ओनली प्रॉब्लेम इज द थॉट. Because the first thing they'll try to do is manage. Once they remove that thought, and if the society as a policy do not hint or do not give them a chance to manage anything, I think that development will be a very good development. खरं गुड प्रॅक्टिसेस. कारण का if they understand that they mean business and they are not giving them any chance to manage, they will do a very good job. Because as a policy, all developers want to be very clean in their approach, very good in their job, and to finish it to the last official detail. So you think good practices will make good developers? 100%. Already good practices are good developers are existing in place. It is only that if they get a chance to do something wrong, they end up going the wrong way and end up in the wrong place. आणि आता तू बघितलंस तर अडकलेले प्रोजेक्टची संख्या खूप कमी झाली आहे. म्हणजे त्याच्यात रेरा सुद्धा एक आहे. आणि सरांचा जो पॉईंट आहे दॅट इज ॲब्सोल्युटली करेक्ट इज की डेव्हलपर्स आर गेटिंग व्हेरी ऑर्गनाइज्ड, कारण का सोसायटीज आर गेटिंग ऑर्गनाइज्ड. म्हणजे दॅट इज अनदर थिंग की त्यामुळे आता तुम्ही बघता ते प्रोजेक्ट्स थोडेसे डिले होतात, नाही असं नाही. म्हणजे देर आर एन नंबर ऑफ फॅक्टर्स. आता जसं RMC बंद होतं 3 आठवडे, सो देर आर फॅक्टर्स.
पण आता प्रोजेक्ट बंद पडला आहे किंवा बिल्डिंग RCC झाली आणि पडून राहिली आहे, हे प्रोजेक्ट्स आपल्याला दिसायला खूपच कमी होतात. तू As तुझ्याकडेच compared बघ to ना, last 10 years. मी जर तुला सांगितलं की नाही मी करून देणार तुला, मला हे असंच पाहिजे, हे असंच करायचं, तू नाही करणार, तर तू पण विचार करतो 2 मिनटं की चल ठीक आहे, मग करून टाकतो. म्हणजे तुला चान्स मिळाला तर मग तू पण करतो, तुझा खालचा स्टाफ पण करतो, ते कॉन्ट्रॅक्टर पण करतात आणि मग ते चेन रिॲक्शन खालपर्यंत येते. मग तूच नाही केलं तर ते पण नाही करत, ते पण नाही करत आणि ते पण नाही करत, म्हणजे मग दॅन एव्हरीथिंग वर्क्स वेल. की बरेच असे सुद्धा डेव्हलपर्स आहेत की काही सोसायट्यांमध्ये आधीच त्यांना कळतं की अरे नाही हे मॅनेज होणार आहे किंवा इथले tender भरतच कन्सल्टंट नाही. आम्ही भरणारच नाही टेंडर. आणि हा मी एक्सपिरियन्स केलेला इवन विथ नील की अरे प्रोजेक्ट खूप छान आहे पण आय एम नॉट इंटरेस्टेड इन फिलिंग द डॉक्युमेंट, कारण का मला माहिती आहे की आपण एवढे एफर्ट्स घेणार 1-2 महिन्याचे आणि फायनली इट इज गोइंग टू गेट मॅनेज. आणि दॅट इज द सॅड पार्ट ऑफ सॅड पार्ट ऑफ द प्रोफेशन. सो म्हणजे ऑन अ लायटर नोट, तुम्हाला अशी एक प्रोजेक्ट, स्पेसिफिकली रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट दॅट यू आर प्राऊड ऑफ, अशी एक उदाहरण सांगू शकाल? खूप आहेत. म्हणजे वन ऑफ द आय थिंक द मोस्ट पर्सनल प्रोजेक्ट फॉर यू. पर्सनल प्रोजेक्ट म्हणजे न्यू फ्रेंड्स. याचं कारण मी न्यू फ्रेंड्समध्ये राहत होतो. सो मला म्हणजे हाफ चड्डीपासून अच्छा, हे मला माहित नव्हतं. मी तिथे राहत होतो. पण 2016ला काही फॅमिलीमध्ये डिस्कशन झालं. माझी आई एकटीच होती, पाषाणला माझ्याकडे राहत होती आणि घरी जातच नव्हती आणि भाड्याने द्यायचं नव्हतं. सो वी डिसाइडेड टू सेल इट ऑफ. सो माझी अपॉइंटमेंट झाली आफ्टर वी सोल्ड आउट द फ्लॅट ओव्हर देअर. सो तिथे आई म्हणली होती की जरा सोसायटीमध्ये रिडेव्हलपमेंटची वारे वाहत आहेत, काय करायचं आहे? म्हटलं तुला काय करायचं आहे? यू वॉन्ट टू लिव्ह अ व्हेरी नाईस लाईफ ना. सो आय डिझाईन्ड अथश्री पाषाण लिंक रोडला. सो आई तिथे राहायला गेली आणि आई इज एन्जॉईंग हर लाईफ. सो आज न्यू फ्रेंड्स अजूनही रिडेव्हलप होऊन हँडओव्हर व्हायला 2029 होईल. आत्ता आई 80 वर्षाची आहे. सो शी इज म्हणजे एन्जॉईंग हर पार्ट. पण न्यू फ्रेंड्समध्ये ना मला सगळी लोकं मी ओळखत होतो, माहिती होते. त्यांना माहिती होतं की बाबा हर्षल आर्किटेक्ट झाला आहे म्हणजे तिथेच. सो तिथे ना देर वॉज अ कनेक्ट. आणि त्या कनेक्टचा एक फायदा असा झाला की तिथल्या कमिटीनी एक ट्रस्टनी काम दिलं. सो देर वॉज अ ट्रस्ट विथ द कन्सल्टंट. आणि आय फील हा ट्रस्ट जेव्हा येतो त्यावेळेला यू गेट असोसिएटेड विथ द प्रोजेक्ट. म्हणजे त्यावेळेला म्हणजे वादविवाद नाही झाले का, किंवा एखाद्या गोष्ट आपण सांगितली आहे त्याला क्रॉस चेक करायला दुसरा कोणी आर्किटेक्टकडनं काही घेऊन आलं नाही आहे का. बट इट वॉज डन इन अ व्हेरी ओपन माइंड. लिडरशिप चांगली होती. कमिटीची लिडरशिप अशी होती की आम्ही एक जागा वेकेट करायला 2 महिन्याचा टाईम दिला होता. कारण 200 लोकांनी जागा 233 लोकांनी जागा वेकेट करणं वॉज अ टास्क. सोसायटी चेअरमन सेट विथ द मॅनेजमेंट कमिटी अँड द रिडेव्हलपमेंट कमिटी की आपण हा मेसेज टाकायचा का, कारण प्लॅन्स अप्रूव्ह झालेले आहेत, डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट झालं, म्हणजे ऑल द टेक्निकॅलिटीज EC वॉज देअर इन प्लेस. सो त्यांनी एक मेसेज टाकला. 8व्या दिवशी 200 चाव्या आल्या. सो समवेअर आय fantastic. थिंक म्हणजे सो त्याच्या आधी थोडंसं काम म्हणजे आमचे मेंबर कनेक्ट, मेंबर्सबरोबरचे वर्कशॉप्स म्हणा, किंवा तिथे वर्कशॉप म्हणण्यापेक्षा इट वॉज मोर ऑफ कनेक्ट. कारण तिथे लॉट ऑफ पीपल वर देअर. विंग वाईज डिस्कशन झालं, बिल्डिंग वाईज डिस्कशन झालं. मला असं वाटतं की दॅट प्रोजेक्ट टॉट मी अ लॉट. म्हणजे आपण एखादा प्रोजेक्टचं काम करताना एखादी गोष्ट आता एक्झिक्युशन स्टेजला गेल्यामुळे आता बरं वाटतं आहे. आणि मला असं वाटतं की PMC कन्सल्टंटची ही पण जबाबदारी आहे की जागा डिमॉलिश होतोपर्यंत रिडेव्हलपमेंटच होत नाही. तोस्तोवर नुसतेच रिपोर्ट आहेत. ज्या दिवशी जागा डिमॉलिश होणार त्या दिवशीच ती बिल्डिंग कन्स्ट्रक्शन सुरू होणार. आणि देर आर लॉट ऑफ प्रोजेक्ट्स बट न्यू फ्रेंड्स इज माय. विकास सर, मी सांगितल्यासारखं की मध्यंतरी मी रिडेव्हलपमेंटचा पॉज घेतला होता. इनिशियली जेव्हा रिडेव्हलपमेंट पुण्यामध्ये चालू झालं, दरोडे दोघांनी रेड सेल चालू केलं, तेव्हा आम्हीच पहिला प्रोजेक्ट मीच केला रिडेव्हलपमेंटचा. 165 लोकांचा सगळ्यात मोठा प्रोजेक्ट होता तो. नंतर खूप केले, सिंगल बिल्डिंग्स खूप केले. पण समहाव जेव्हा परिस्थिती रिडेव्हलपमेंटची वाईट होत चालली तेव्हा समहाव मला ते खूप मॅनेजमेंट आणि खूप ह्या गोष्टी मला त्याचं खूप क्लिष्ट वाटत होतं. आणि माझ्या स्वभावाला ते तसं इट डझंट वर्क विथ मी, ॲटलिस्ट विथ मी इट डझंट वर्क. त्यामुळे मग मी ते बंद करून टाकलं आणि मग मी फोरम्सवरती गेलो. तर मग मी 10 वर्ष मी सगळ्या फोरम्सवरती
लोकांना केलं की कसं ट्रान्सपरंटली काम करायला पाहिजे, कसं मॅनेज नाही करायला पाहिजे, कशा प्रकारे काम करायला पाहिजे, PMC म्हणजे काय, आर्किटेक्ट म्हणजे काय, साईक रिडेव्हलपमेंटची साईक म्हणजे काय, हे ना खूप एज्युकेट केलं आणि त्याचा फायदा मला झाला. आणि आत्ता जे आम्ही प्रकारचं काम करतो ते मला एका सोसायटीनेच शिकवलं. प्रशांती नावाची सोसायटी आहे लेन नंबर 7 प्रभात रोडमध्ये. ते माझ्याकडे आले, अपॉइंटमेंट लेटर घेऊन आले आणि मला म्हणाले, विकास सर हे अपॉइंटमेंट लेटर तुम्ही आमचे प्रोजेक्ट आर्किटेक्ट, ही फीज, ते फीजचे चेकसुद्धा घेऊन आले आणि म्हणाले तुम्ही हे प्रोजेक्ट. म्हटलं मी काय करायचं? ते म्हणाले काही नाही, तुम्ही आमचं प्रोजेक्ट डिझाईन करायचं, आम्ही तुमचं सगळे बघितलं, आम्हाला तुम्हीच काम करायला पाहिजे. म्हटलं बिल्डर नाही. म्हणाले आता आम्ही 5 जणांना शॉर्टलिस्ट केले, तर तुम्ही मला सांगा ह्याच्यातले तुमचे 1, 2, 3 कोण, असं त्यांनी सांगितलं मला. तर मी त्यांना म्हटलं असं चुकीचं आहे. ते म्हणाले नाही पण सांगा तुम्ही आम्हाला. मग मी त्यांना सांगितलं हे 1, हे 2, हे 3. मग ते म्हणाले आमच्याशी तुमचं 1 आणि 2 मॅच होतं आहे, तर आम्ही या दोघांना विचारणार आहे आणि त्यांना हे कंपल्शन आहे की तुम्हीच आर्किटेक्चरल काम करणार, तरच मी त्यांना अपॉइंट करणार, नाही तर आम्ही बिल्डर बदलू. मग ते त्या डेव्हलपरकडे गेले, त्यांना सांगितलं, त्यांचं LOI दिलं, त्यांना अपॉइंट केलं. त्यांना म्हणाले हे आर्किटेक्ट, आता तुम्ही काही नाही करायचं, आम्ही तिथे जाऊन प्लॅन करतो आणि मग तुमच्याकडे हे प्लॅन घेऊन येतो, तुम्ही ते बांधायचं, तुम्हाला तुमची रजा आहे का? ते म्हणाले हो चालेल, आम्हाला अचलकर सर आहेत तर आम्ही करणार, काही प्रॉब्लेम नाही. मग ते माझ्याकडे आले, आम्ही प्लॅन केला, फायनल केला, अलॉटमेंट केली सगळ्या लोकांचे. ते सगळं घेऊन त्याच्या डेव्हलपरकडे गेले की आता हे तुम्ही आता हे बिल्डिंग बांधा. मग आम्ही प्लॅन सँक्शन केला. तर ते माझ्याकडे अपॉइंटमेंट लेटर घेऊन आले आणि आम्ही भूमिपूजन केलं. हे एक्झॅक्टली 31 दिवसात केलं. त्यामुळे त्या ह्याच्यानी मला लक्षात आलं की अरे अशा प्रकारे पण आपण काम करू शकतो. आणि जे डेव्हलपर्स रिडेव्हलपमेंटला घाबरतात सोसायटी मेंबर्सशी डील करायला म्हणून, तर त्यांच्याकरता हे सिस्टम सगळ्यात बेस्ट आहे. म्हणून मग आम्ही ते प्रिन्सिपल आर्किटेक्टचं कामदा पॅटर्न जो आम्ही राबवला आणि कामदा वॉज वन ऑफ द फर्स्ट सोसायटी की जे 118 मेंबर्सची सोसायटी तयार झाली हे काम करायला. आता काम चालू होईल, सँक्शन होईल, आता एन्व्हायरमेंटल झालं आहे कामदाचं, आता भूमिपूजन होईल. तर आणि ॲब्सोल्युटली ट्रान्सपरंट, नॉट अ सिंगल फर्दिन हॅज एक्सचेंज हँड्स एनीवेअर. द डेव्हलपर ज्यांना कामदाचं मिळालं आहे, ही इज मोर दॅन हॅपी. ते म्हणतात सर आम्हाला तुम्ही यू हॅव जस्ट रिड्यूस्ड अस टू युअर कॉन्ट्रॅक्टर्स. म्हणजे एखाद्या डेव्हलपरला ज्याला ग्रीनफील्ड प्रोजेक्टसारखं करायचं असेल तर आमचा पॅटर्न वर्क्स व्हेरी वेल. बरोबर. अबाउट यू सिद्धार्थ? आत्ता आपण सगळं अगदी रेसिडेन्शियलबद्दल बोललो, रिडेव्हलपमेंट. म्हणजे आम्ही खूप म्हणजे 250-300हून जास्त प्रोजेक्ट्स केलेत रेसिडेन्शियल रिडेव्हलपमेंटचे. पण एक नवीन एक्सपिरियन्स आम्हाला करायला मिळाला म्हणजे अभिनव विद्यालय शाळा. आत्ता अभिनव विद्यालय शाळेचं म्हणजे एज्युकेशनल रिडेव्हलपमेंट हे एक नवीन म्हणजे बहुतेक आम्ही केलेली पहिलीच आमच्यासाठी सुद्धा की अभिनव विद्यालयाच्या 7 शाळा आहेत. त्या सगळ्या 7च्या 7 शाळा आता जी नवीन शिक्षण प्रणाली आहे त्याच्यात काही कारणास्तव बसत नाहीत, म्हणजे त्यांच्या काही नॉर्म्समध्ये बसत नाही. सो त्या सगळ्या शाळा आता डिमॉलिश करून नवीन शाळा बांधत आहेत. सो फेज वाईज चालू आहे त्याचं काम. सो दॅट इज वन ऑफ द एक्सपिरियन्सेस. जिथे मी रेसिडेन्शियल खूप केलं आहे, कमर्शियल खूप केलं आहे, पण एज्युकेशनल रिडेव्हलपमेंट इज अ न्यू कन्सेप्ट, ज्याच्यात आत्ता आम्ही त्यांच्या 2 शाळा कंप्लीट केल्या, आता 3री शाळा आम्ही चालू करतो आहे. त्याच्यात एक वेगळं इंटरॅक्शन की त्यांचे जे काय 18-18, 20-20 वर्ष त्यांच्याकडे काम करणारी लोकं आहेत, त्यांच्या इनपुट्स घ्यायला अभिनव शाळेने किंवा त्या ट्रस्टने आम्हाला म्हणजे त्या लोकांना त्यांनी इनपुट्स द्यायला लावले. म्हणजे इट वॉज नॉट जस्ट द मॅनेजमेंट. तिथल्या काही सिनियर शिक्षिका असतील, काही सिनियर तिथले जे काही प्राध्यापक असतील, तर ही लोकं आमच्याशी बोलायला यायची ऑफिसमध्ये किंवा आम्ही शाळेत जायचो. सो इट वॉज अनदर नेक्स्ट लेवल एक्सपिरियन्स की हे रेसिडेन्शियल तर आपण नेहमीच करतो, खूप अनुभव आहे, त्याची प्रेझेंटेशन्स दिली आहेत. पण ही लोकं जी शाळेमध्ये गेले 20-20 वर्ष काम करत होती, ह्या लोकांनी आम्हाला काय हवं आहे आणि त्यांना ट्रस्टनी त्यांना तेवढा फ्रीडम दिला की तुम्ही आर्किटेक्टशी डिस्कस करा की आम्हाला काय आमच्या रोजच्या रिक्वायरमेंट्स आहेत. सो ह्या शाळा करायचा आम्हाला एक किंवा आत्ता प्लॅनेटोरियम बिल्डिंग केली त्यांची आम्ही, जी पहिली शालेय प्लॅनेटोरियम बिल्डिंग आहे विच इज डिरेक्टली कनेक्टेड टू नासा. तो हा करायचा आम्हाला एक वेगळा अनुभव मिळाला की इट इज नॉट जस्ट अबाउट. आता कमर्शियली रिडेव्हलपमेंट आम्ही बरंच करतो आहे की लोकांनी रेसिडेन्शियल फ्लॅट्स, आम्ही एक वेस्टपोर्ट म्हणून आता करतो आहे, प्रणिती इंदिरा म्हणून 2 सोसायटी होत्या, त्या लोकांनी सगळ्यांनी त्यांचे रेसिडेन्शियल फ्लॅट्स दिले आणि दे हॅव टेकन बॅक ॲज कमर्शियल ऑफिसेस, कमर्शियल स्पेसेस. सकाळनगरच्या इथे आम्ही करतो आहे वेस्टपोर्ट म्हणून, खूप मोठी स्कीम आहे, जवळपास 2.5 लाख स्क्वेअर फुटाची स्कीम आहे. सो दॅट इज अनदर एक्सपिरियन्स वेर इन की रेसिडेन्शियल देऊन लोकांनी आता कमर्शियल घेतलेलं आहे. आणि माझी एक इमोशनल अटॅचमेंट असलेली म्हणजे एक सुवर्णा म्हणून आम्ही केली रिडेव्हलपमेंटची अमोल रावेतकरांसाठी. तिथे माझ्या आजी आजोबांचा फ्लॅट होता. म्हणजे ती अगदी लहान असताना मी तिथे क्रिकेट खेळायला गेलेलो आहे.
सो दॅट वॉज अन इमोशनल तेव्हा मलाही माहिती नव्हतं की पुढे जाऊन मला ती बिल्डिंग रिडेव्हलप करता येईल आणि ती ओघाओघाने आली, म्हणजे इट वॉज योग म्हणतात ना तसं. तर त्या अनुभवाने त्याला एक थोडीशी एक इमोशनल अटॅचमेंट आहे. डहाणूकरच्या 5 नंबर लेनमध्ये आम्ही ती केली अमोल सरांसाठी एक 3-4 वर्षापूर्वी. सो दॅट इज इमोशनल अटॅचमेंट. त्यामुळे ती की अनेक अगदी लहानपणी मी तिथे खेळलेलो आहे त्या जुन्या बिल्डिंगमध्ये. चितयांनी केलेली बिल्डिंग होती जुनी. नाईस. सो पंकजजी. माझ्यासाठी रिडेव्हलपमेंट हा एक वेगळा टॉपिकच होता पहिले. म्हणजे एक ग्रीनफील्ड प्रोजेक्ट्समध्ये डिकोड एकच केलेलं होतं की अगेन लाईफ अँड युजर एक्सपिरियन्स. आता हा जो लाईफ अँड युजर एक्सपिरियन्स आहे हे मग रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टमध्ये का बोलल्या जात नाही, मिसिंग का होतं? म्हणजे अगेन द सेम थिंग की ओनली द एरियाज इज मॅटर ऑर नॉट. तर फर्स्ट टाईम असं झालं की लेट्स टॉक अबाउट दॅट ग्रीनफील्डवाला प्रोजेक्ट का एक्सपिरियन्स इन टू द रिडेव्हलपमेंट ॲज वेल. सो लेट्स talk about the life, let's talk about the experience, let's talk about the places, let's talk about the user friendly things while living. आणि ज्यावेळेस खरंच त्या गोष्टीला ॲप्रिशिएशन मिळालं, क्लॅप झाल्या आणि इन्स्टेड ऑफ क्रिटिसायझिंग नाही आम्हाला खरंच हेच पाहिजे होतं, त्यावेळेस 4 आर्किटेक्टनी त्या सेम प्रोजेक्टवरती काम करूनसुद्धा 5व्या वेळेस ज्यावेळेस मला तो प्रोजेक्ट असाईन झाला आणि त्यावेळेस मला सांगण्यात आलं होतं आधी की नाही याच्यावरती ऑलरेडी सोसायटीसमोर 1-2 आर्किटेक्टनी प्रेझेंट केलेलं आहे, पण अनफॉर्च्युनेटली काही कारणाने कधी डिझाईनमुळे, कधी टेक्निकल कॅपॅबिलिटीजमुळे असं ते चेंज झालेलं आहे. कोणी मुंबईचे आर्किटेक्ट होते, कोणी काय. सो तो जो एक्सपिरियन्स जो त्या रिडेव्हलपमेंटमध्ये टाकला आणि त्यावेळेस लोकांनी त्या एरियाजकडे न बघता किंवा काही न बघता त्या गोष्टीला प्राधान्य दिलं. दॅट सोसायटी इज रिअली टच मी अ लॉट, दॅट गुरु गणेश नगर. आणि बिकॉज ऑफ दॅट थिंग देन मग आम्ही जसं आता आपण बोललो एक बेंचमार्क सेट केला की वॉट एव्हर द प्रोजेक्ट वी विल टॉक अँड वॉट एव्हर प्रोजेक्ट वी विल डू, वी विल गो विथ द लाईक डिझाईन, बेसिक डिझाईन फंडामेंटल्स फ्रॉम दॅट प्रोजेक्ट ॲनालिसिस टिल द एंड. आणि याच्यामध्ये जे प्रोजेक्ट बसतील ते प्रोजेक्ट करायचे. सो that things is taught me by Guru Ganesh Nagar, and that is always the first remarkable things for my as a user experience, and which we are continue now. फॅन्टॅस्टिक. बरं एक गोष्ट फक्त Yes, of बिफोर course. म्हणजे यू कन्क्लूड ऑन युअर साईड. म्हणजे मला जसं तर विकासने सांगितलं होतं की डिझायनिंग करताना काही गोष्टी वी शुड से नो, वी शुड ट्राय टू बी रेजिस्ट एक गुड प्रॅक्टिसेस इव्हॉल्व करताना मला असं वाटतं की मला म्हणजे ह्या रिडेव्हलपमेंट जर्नीमध्ये एक प्रोजेक्ट हा एक पार्ट आहे, पण आय गॉट असोसिएटेड टू लॉट ऑफ लिगल कन्सल्टंट्स. कारण याच्या सगळ्या प्रोसेसमध्ये, रिडेव्हलपमेंटच्या सगळ्या प्रोसेसमध्ये आपण आज सगळे म्हणजे आर्किटेक्ट्स बसलो आहे, त्यामुळे वी आर ऑल फोकसिंग ऑन टू द आर्किटेक्चरल पार्ट आउट ऑफ इट. जस्ट कन्क्लूड करायचं म्हणून, बट सिन्स आज पहिल्यांदा तुम्ही एका प्लॅटफॉर्मवर येऊन बोलताय, 2 थिंग्स की असे काय तुम्ही आज इच्छा व्यक्त केल्यात की ज्या अदरवाईज इन पब्लिक प्लॅटफॉर्म तुम्ही नसत्या केल्या, आणि वेअर डू यू थिंक यू कॅन टेक दिस कॉन्व्हर्सेशन फॉरवर्ड आउटसाईड दिस रूम, असा हा मला तुम्हाला सगळ्यांनाच विचारायचा आहे. आय विल बी द फर्स्ट टू रिस्पॉन्ड. मला पियर रिव्ह्यूचा जो आत्ता विकासने जो एक ऑप्शन दिला, म्हणजे द सोसायटी गोईंग टू अ थर्ड पार्टी पर्सन हुम वी रिअली डोंट नो की त्यांचा त्याच्यात अभ्यास किती आहे. सो पियर रिव्ह्यू हा सेन्सिटिव्ह व्यक्तीबरोबर व्हायला पाहिजे, हा एक्सपिरियन्स्ड व्यक्तीबरोबर झालेला असला पाहिजे. कारण सोसायटीने फक्त एकच गोष्ट समजली पाहिजे की वी डोंट नो एनिथिंग, दॅट इज वाय वी हॅव पुट द कन्सल्टंट्स ऑन बोर्ड. सो ह्या कन्सल्टंट सांगतोय पोटतिडकीने सांगतोय, पण आमच्याकडले 4 लोक आहेत त्यांना नाही पटत आहे या कन्सल्टंटचं म्हणणं आहे. आय थिंक सो आय हॅव लर्न्ड, और मला असं वाटतं की ही गोष्ट पुढे घेऊन जाणं खूप गरजेचं आहे. अबाउट एक तर हॅविंग अ पियर रिव्ह्यू सिस्टीम, आणि ह्याच्यामधनं माझ्या मते काही गोष्टी जसं लोक स्पेसिफिकेशन्स आणि या गोष्टींमध्ये खूप अजूनही म्हणजे सुपरफिशियल लेवलला काम होतं आहे. कुठेतरी आपण हे डेप्थमध्ये न्यायला पाहिजे असं मला म्हणजे आज आजच्या ह्या निमित्ताने म्हणा की वी ओपनड अप आणि एक
दिस इज अ व्हेरी गुड अपॉर्च्युनिटी फॉर ऑल ऑफ अस. आणि आत्ता तू जर बघितलं सगळ्यांकडे प्रचंड काम आहे. म्हणजे आता कामासाठी पळापळ करायची गरज नाही आहे, काम चांगलं करण्यासाठी पळापळ करण्याची गरज आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी म्हटलं तसं की द रिडेव्हलपमेंट प्रोसेस शुड बी अ विन विन सिच्युएशन. म्हणजे द डेव्हलपर ऑर द आर्किटेक्ट्स किंवा हिज टीम शुडंट बी प्रेस्ड इन टू द कॉर्नर, की म्हणजे हेही बघितलं पाहिजे. तुम्ही जसं म्हटलात तसं की स्पेसिफिकेशन बघितलेच जात नाहीत, की एखादा माणूस काहीतरी वेगळीच ऑफर देतो. आता ह्या गोष्टी ओपनली बोलता येत नाहीत किंवा सोसायटीवाले हे ऐकायलाच तयार नसतात. सो दिस नीड्स टू बी एज्युकेटेड टू द सोसायटी आणि इट शुड बी अ विन विन सिच्युएशन, की जर डेव्हलपर तेवढा नफा कमवला तर तो तुम्हाला काहीतरी चांगलं प्रॉडक्ट देणार आहे. हे त्यांना थोडंसं पटवून देणं गरजेचं आहे. इट इज नॉट जस्ट अबाउट द नंबर्स, मला 5% वाढवून द्या, 10% वाढवून द्या. इट इज नॉट जस्ट अबाउट द नंबर्स. जर डेव्हलपरला तेवढा नफा मिळणार असेल तर तो तुमचं काम चांगलं करणार आहे. हे तुम्ही थोडंसं, किंवा आम्हाला आमच्याच चॉईसचे फ्लॅट द्या, सगळे फ्रंटल फ्लॅट्स आम्हाला द्या, वरती फ्लॅट्स आम्हाला द्या आणि मग राहील ते तुम्ही विका. मग डेव्हलपर इज नॉट गोइंग टू गिव्ह यू नंबर्स विच विल प्लीज यू, किंवा त्यामुळे हे कळणं गरजेचं आहे, जे ओपनली बोललं जात नाही. की आणि हे कन्सल्टंट्सनी सुद्धा बोलणं गरजेचं आहे सोसायटीबरोबर, की इट इज नॉट जस्ट अबाउट द सोसायटी, इट शुड बी अ विन विन सिच्युएशन टू बोथ द पार्टीज. हे फार महत्त्वाचं आहे म्हणजे त्याच्यात, आणि नीड्स टू बी कन्वेड. आजच्या डिस्कशनवरनं मी असं कन्क्लुजन काढू शकतो किंवा काढणार आहे की जसं इतर प्रोफेशनमध्ये, म्हणजे जसं CAमध्ये किंवा डॉक्टरांकडे किंवा वकिलांमध्ये एक सिनियर काउन्सिल असतो आणि एक ज्युनियर काउन्सिल असतो, आणि ते एकत्र काम करतात. आणि त्यांचा जो केस असतो किंवा तो सिनियर डॉक्टर असतो, एक स्पेशलिस्ट डॉक्टर असतो, एक एक्सपर्ट डॉक्टर असतो. सो देर इज नो कॉम्पिटिशन इन बिटवीन देम, सो देर इज कोऑर्डिनेशन. तर I look at a redevelopment phase where I will work as a senior counsel to help so many junior people to overcome their problems, their mistakes, their कुठे अडकलेले प्रोजेक्ट्स असतील तर मी ते सोडून देईन and they will continue with the projects. म्हणजे I truly want to become a senior counsel and help people out, help developers out for stuck projects, for some technically stuck projects, for practically stuck projects. If they are lagging some knowledge, if we want to just push them and let that project move and move out from them. म्हणजे त्यांचं काम घ्यायचं नाही आहे मला, पण त्यांच्या कामला गती द्यायचा प्रयत्न करायचा आहे. सो आय वॉन्ट टू वर्क इन सच अ मॅनर, आणि त्या दृष्टिकोनातनं माझी वाटचाल चालू आहे. आणि ह्या डिस्कशननी माझं तो जो विचार आहे ना तो पक्का केला आहे. माझ्यासाठी अगेन सेम थिंग, की जो काही पीपल, अ प्लेस, एक्सपिरियन्स, एन्व्हायरमेंटल अँड ऑफकोर्स द मॅचिंग विथ द इकॉनॉमिक्स, याच्यावरती जे प्रोजेक्ट चूज करणं आणि त्याला जस्टिस देण्याची जी पद्धत होती, जी मला असं वाटत होतं की आपण करतो आहे, ती चुकीची आहे का बरोबर आहे याचा कधी पियर रिव्ह्यूच झाला नाही. सो हा तो पियर रिव्ह्यू होता, आणि त्याच्यावरती मला असं वाटलं की खरंच आपण जे करतो आहे त्याची खरंच गरज आहे का. आपण एवढं जे लोकांना आपण ॲनालिसिस करून बोलतो आहे, प्लॅनिंगवरती बोलतो आहे, त्यांना काय छान मिळेल रादर दॅन एरियाजपेक्षा त्यांचं लाईफ कसं ब्युटिफुल असेल याच्यावरती जे प्रेझेंटेशनमध्ये बोलतो, दाखवतो, याची खरंच गरज आहे का. आज त्याच्यावरती शिक्कामोर्तब झालं. फॅन्टॅस्टिक. सो आय थिंक वेगवेगळे पर्स्पेक्टिव्ज आज मलासुद्धा एकत्र ऐकायला मिळाले, आणि हीच कॉन्सेप्ट घेऊन हे डिस्कशन आपण किंवा मी प्रपोज करतो आहे. आणि जसं आज तुम्ही आर्किटेक्ट्स आहात, तसं उद्या काही डेव्हलपर्स असतील, काही लिगल ॲडवायझर्स असतील, काही फायनान्स इन्स्टिट्यूशनमधले लोक असतील, काही प्रॉपर्टी कन्सल्टंट्स असतील, काही एन्व्हायरमेंटल कन्सल्टंट्स असतील. द आयडिया इज टू ॲड्रेस वॉट इज टुडेज नीड, to address it from people who have lived through Pune and who have certain credibility. So I think what the discussion today has given me a lot of confidence to take this forward, and I'm sure we'll be able to call you back again and to discuss the problems of tomorrow. So thank you for coming. It was And we'll see you. great time, and I think so this will happen. आणि जेवढं काही मदत लागेल, काही सपोर्ट लागेल, वी आर ऑलवेज देअर विथ. Fantastic. ओके, थँक्यू. तर आजचं जे डिस्कशन झालं अंतर टुगेदर, आय थिंक द कन्सेप्ट
वॉज कन्सेप्च्युअलाइज्ड व्हेरी राईटली. रिडेव्हलपमेंट जे पुण्यामध्ये चाललेलं आहे त्या संदर्भातलं कॅन्डिड टॉक्स किंवा कॅन्डिड विचार, एक समन्वय तर प्रोफेशनल्सबद्दल, ते काय करतात, आपण काय करतो, आणि ह्या चर्चेच्या मंथनमधनं जो काय रिझल्टंट किंवा चेंज जर त्या रिडेव्हलपमेंट सोसायटीं ऐकून, हे मंथन ऐकून त्या सोसायटींच्या विचारांमध्ये जर झाला, कन्सल्टंट म्हणून आमच्यामध्ये झालं, तर आय थिंक दिस कन्सेप्ट वुड रिअली go a long way. I want to congratulate Neil for arranging such a beautiful discussion and wish him all the best for the future. Thank you. अंतर टुगेदर ही नील बेलमलकरांनी मांडलेली एक खरी जी सुरुवात आहे तिचा आज मला खरंच प्रत्यय आला. खूप छान डिस्कशन विदाऊट स्क्रिप्ट, एक डिस्कशन फोरम जे अननोईंगली विदाऊट एनी टॉपिक एक फ्लो होतं, ज्याच्यातनं आपल्याला कन्क्लुजन मिळतात आणि आपल्या मनातल्या भावना व्यक्त होतात. याच्यापेक्षा थॉटफुल काय असावं की तुम्ही तुमच्या मनातल्या गोष्टी विदाऊट एनी रेस्ट्रिक्शन बोलाव्यात. माझ्या मते अंतर अँड टुगेदर, हे जे अंतर टुगेदर आहे हे नंतरच्या सगळ्या एपिसोडसाठी हे सगळ्यांनी फॉलो करावं, हे बघावं. आणि पुण्यातली जी ही चेंज मोमेंट आहे किंवा पुण्यातला हा जो विचार आहे, ज्याला सिटी फॉर्मेशनला उपयोगात पडेल, ज्याला नॉट ओन्ली डेव्हलपमेंट, नॉट ओन्ली डेव्हलपमेंट, पण लोकांच्या लाईफ जगणं याच्याला कारणीभूत ठरेल, ह्या सगळ्या गोष्टी बघाव्यात. व्हायरल रेस्टॉरंट होऊ शकतं, व्हायरल खानावळ होऊ शकते, तर एक सुविचार का नसावा व्हायरल होणार. या गोष्टीला आपण सगळं बघावं आणि याला अंमलात आणण्यावर जेवढे प्रयत्न करता येईल तेवढे करावे. शुभेच्छा अंतर टुगेदरला. सो आज अंतर टुगेदरच्या निमित्ताने आम्ही आज एकत्र आलो. आम्ही बरेच वेळा सगळे आर्किटेक्ट्स हे कॉम्पिटिटर्स असतो बऱ्याच सोसायट्यांबरोबर काम करताना, किंवा प्रोफेशनल लेवलला आम्ही एकमेकांच्या विरुद्ध नाही म्हणणार मी, पण वी वर्क ॲज कॉम्पिटिटर्स. पण आज अंतर टुगेदरच्या निमित्ताने आज आम्ही सगळे एकत्र आलो आणि खऱ्या अर्थाने अंतर कमी झालं असं मी म्हणू शकेन. एका प्लॅटफॉर्मवरती प्रत्येकाचे काय प्रॉब्लेम्स आहेत किंवा काय सोल्युशन्स निघू शकतात ह्याचं डिस्कशन ॲक्च्युली या अंतर टुगेदरच्या निमित्ताने झालं. आणि ह्याच्यातनं नक्कीच काहीतरी पॉझिटिव्ह निघेल, कारण का जेव्हा आम्ही कॉम्पिटिटर्स म्हणून काम करत असतो तेव्हा बऱ्याचशा गोष्टी या शेअर करता येत नाहीत एकमेकांशी, पण आज एकत्र आलो या प्लॅटफॉर्मवरती काही गोष्टी, काही प्रॉब्लेम शेअर करता आल्या आणि त्याच्यावर नक्कीच भविष्यात काहीतरी सोल्युशन निघेल. सो आज इथे बोलवल्याबद्दल आणि आज या डिस्कशन झाल्याबद्दल आज खूपच लोकांनासुद्धा त्याचा फायदा होईल जे रिडेव्हलपमेंट करू इच्छित आहेत त्यांना, आणि ॲज अ प्रोफेशनल आम्हालाही खूप दुसऱ्यांचे पर्स्पेक्टिव्ह समजायला मिळाले. सो थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. अंतर टुगेदर, आय थिंक सो अंतर कमी होण्यासाठी एकत्र येणं गरजेचं आहे. आणि प्रॉबॅबली आजचा एक जो चर्चासत्र झालं त्या चर्चासत्रामध्ये खरंच ह्या टुगेदरनेसचा एक व्हॅल्यू सिस्टीम ही समोर आली आणि अंतरं नक्कीच कमी होणार. आणि माझ्याकडनं अंतर टुगेदरला ऑल द बेस्ट, आणि दिवसेंदिवस जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पोचावं अशी सदिच्छा देतो आणि ऑल द बेस्ट. In our first episode of Antar Together, what we call it as a balancing act. In today's architectural development ecosystem or redevelopment ecosystem, what are the different perspectives, what are the different challenges, what are the different concepts, and what drives the architects working in this field of work? We have discussed a lot with prominent guests that we are very delighted to share with you. I'm sure this episode will create some thought that will make you change your perspective about the entire field of development in Pune.